लास्ट 2 दिवस आपण बघितले भाग 1 मध्ये आपण क्वेश्चन पेपर अनालिसिसचा बघितला. सेकंड पार्ट क्वेश्चन पेपर अनालिसिस बघितले. कंबाईनचे 2018-19 साठी पहिला भाग होता, तो युट्यूबला आलेला आहे. त्याचबरोबर सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये जे कंबाईनचे पेपर झाले होते आपले त्याचं अनालिसिस केलेलं आहे. अनालिसिस करण्यामागचा उद्देश किंवा त्याचं पृथक्करण का करायचं की अभ्यासाची आपली दिशा ठरते. आपल्याला जर क्वेश्चन कसे विचारलात हे जर समजत असेल तर आपण काय करतो, त्या दृष्टीने आपला अभ्यास किंवा आपली वाटचाल चालते. जर आपल्याला क्वेश्चनच आयोगाचा ढबच कळत नसेल की आयोग काय करतोय, आयोग कशावर क्वेश्चन टाकतोय, तर तुमच्या या गोष्टी लक्षात येणार नाहीत. म्हणून आपण क्वेश्चनचं पहिल्यांदा पेपर अनालिसिस केलं की त्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारले जातात, कोणत्या टॉपिकला किती वेटेज. आता आजचा जो टॉपिक आहे आपला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल आहे. तर याचा विचार केला 3 टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलं, 3 टप्प्यामध्ये तुम्ही अभ्यास करा. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे आपण एकच बघणार आहात, महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल. त्याच्यामध्ये प्रशासकीय वगैरे भाग सगळा येतो, पुन्हा प्राकृतिकचा भाग येईल. तर हा भागाचा जर वेटेज आपण जर थोडंसं अनालिसिस केलं तर टोटल सांगितलेलं तुम्हाला 23 आणि 24चे क्वेश्चन पेपर आपण समोर ठेवून आता ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अनालिसिस केलं, टोटल 10 क्वेश्चन विचारलेत. तर 10 क्वेश्चन पैकी या टॉपिकला किंवा या भागाला साधारणतः 40% वेटेज आहे. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन जवळजवळ यातून येणार आहेत. ही टॉपिक तुम्ही जर हा टॉपिक व्यवस्थित केला तर तुम्हाला 4 मार्क अवश्य भेटणार आहे. फक्त एक गोष्ट आहे, काही गोष्टी ज्या सांगन पाठ करा, त्या पाठ करायच्यात. काही स्मार्टली आपण ट्रिक्स म्हणू त्याला, ज्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्सला तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केलेला पाहिजे. कारण आता रिव्हिजन आहे, थोडंसं आपण फास्ट जाणार आहे, आपल्याकडे वेळ भरपूर आहे, म्हणून आपण या ठिकाणी थांबण्यात उपयोग नाही. किंवा भूगोलाला आपण कमी लेखायचं पण नाही. भूगोलामध्ये 10 पैकी कसल्याही परिस्थितीत 9 आलेच पाहिजेत, तर तुमचा स्कोर चांगला जाऊन पुढे होणार आहे. कारण आपण आपल्या हातातले मार्क आहेत भूगोल, कारण इझी क्वेश्चन्स असतात. आपण तुम्ही अनालिसिस केलंय, आता गेस केलेत क्वेश्चन ऍज इट इज पडणार आहेत, ते तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलेले आहेत. चला आता याच्यामध्ये सुरुवात आपण करूयात. पहिल्यांदा आहे महाराष्ट्राचा प्रशासकीय. आता हे बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं की महाराष्ट्राचा अभ्यास करताना अशा प्रकारे अभ्यास करा की तुम्हाला त्या गोष्टी इझी जातील. इझी महाराष्ट्राचा अभ्यास करताना तुम्ही कुठलाही बघा, साधारणतः हे प्लस चिन्ह केला, तर तुम्हाला बघताना हा पार्ट एकच बघा की याच्यामध्ये कुठले जिल्हे आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आहे, गडचिरोलीचा पार्ट येतोय, गोंदिया. हा भाग तुम्ही व्हिज्युअलाइज करा जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याचा फायदा होईल. नंतर सेकंड पार्ट मध्ये काय येते, बऱ्याच गोष्टी ते काय होते, तेलंगणा वगैरे हे भाग सगळा आपल्याला लागून आहे. नांदेड आहे, लातूर आहे, इथं औरंगाबाद आहे. हे मागच्या नोट्स आहेत ते आपण चेंज करू. आता त्याचं नाव सध्याचं काय आहे, छत्रपती संभाजीनगर. ओके. त्यानंतर हा 3 पार्ट आहे, हा 2 मध्ये अभ्यास करा, हा 3 मध्ये, आणि हा 4 करताना एवढाच पार्ट करा की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. त्याच्यानंतर हा पार्ट सेकंड पार्ट अभ्यास करताना थर्ड पार्ट. ओके. चला आता आपण काय करू, सुरुवात करूया. महाराष्ट्राचा या ठिकाणी मॅप तुमच्या समोर आहे. ओके. त्याचं पटपट आपण काय करूयात, रिव्हिजन करूयात. रिव्हिजनचा पार्ट आहे त्यामुळे थोडंसं फास्ट जाणार आहे, जॉईन होत आहेत त्यामुळे मी थोडंसं स्लो चाललोय. आता सुरुवात करताना आपण काय करू, लगेच सुरुवात करू. बघा आता पहिल्यांदा महाराष्ट्राचा नकाशा व्हिज्युअलाइज करा. पहिल्यांदा महाराष्ट्र कसा आहे बघा. ओके. महाराष्ट्राची पूर्व बाजू बघा कुठलेली आहे. पूर्व बाजूला काय आहे, पूर्वेकडे आपल्याला काय दिसतंय, गोंदिया दिसतंय. ओके. त्याच्यानंतर गडचिरोली आहे, लक्षात येते, भंडारा आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे. ऍटलिस्ट हे विभाग, विदर्भ विभाग म्हणतोय आपण याला, हे तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल की बाबा हा यातला मोठा कुठला आहे, पूर्वेला कुठले आहेत, समजा छत्तीसगडला लागून असणारे 2 जिल्हे कुठले. तुम्हाला काय बघितल्यानंतर व्हिज्युअलाइज होते, 2च जिल्ह्यांच्या सीमा फक्त लागलेले छत्तीसगडला, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. व्हिज्युअलायझेशन तुमचं चांगलं झालं. अमरावती विभाग बघा, आता अमरावतीमध्ये काय येतं, अकोला येतं, बुलढाणा येतं, वाशिम येतं, यवतमाळ येतं. हे बघत चला, ह्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक भाग, अगदी नदी पण कुठून चालले तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या पुढे महाराष्ट्र सारखा डोळ्यापुढे असला पाहिजे. ओके. आता याच्यानंतर आपण काय बघू, नंदुरबार बघा, धुळे बघा, जळगाव बघा. हा येलो कलरचा जो मॅप दिलेला आहे पूर्ण नाशिक विभागाचा, त्याच्यामध्ये नगर हे महत्वाचं काय येतं, जे आता आपण काय म्हणतोय अहिल्यानगर आहे. ओके. तर अहिल्यानगर कशामध्ये येतंय, तर नाशिक विभागामध्ये. त्याच्यानंतर ना काय आहे, हा पूर्ण पुणे विभाग बघा. पुण्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी 5 जिल्हे येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना पुढचा आहे तुमचा लास्ट आहे तो कोकण विभाग आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. याच्यामध्ये एकूण किती आहेत, 7 जिल्हे. म्हणजे व्हिज्युअलायझेशन तुमचं झालं पाहिजे परफेक्ट की इथं हा जिल्हा आहे. तर हा आपला आहे संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त 8 आहेत बघा. जालना आहे, परभणी आहे, हिंगोली बघा कुठं आहे. बरोबर आहे की नाही, तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. ओके. सगळ्यात
उत्तरेकडचं आपल्याला जसं पुणे जिल्ह्यात विचारलं होतं की जुन्नर तालुका वरती काय आहे, सगळ्यात उत्तरेला आहे. त्या पद्धतीने इथं पण विचारू शकतो विभागामध्ये सगळ्यात उत्तरेला कुठला आहे. अमरावतीमध्ये विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा इथं साधारणतः पुणे जिल्हा लक्षात येतं आपल्याला. याच्यामध्ये विचारू शकतात नाशिक विभागात सगळ्यात उत्तरेला कुठला आहे, तर तिथं नंदुरबार येणार आहे हायेस्ट. ओके, हे गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. चला आता पहिल्यापासून सुरुवात करूया आपण. पहिला आहे महाराष्ट्राची निर्मिती. याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला, इझी आहे पण आपण बऱ्याच वेळा चुकतो. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. ओके, ही डेट विसरायची नाही. ओके, आता तो आपण 1 मे काय करतो, तर महाराष्ट्र दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. त्यानंतर ना बघा, आता निर्मिती वेळी म्हणजे 1 मे 1960 रोजी. ओके, यावेळी महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती होते, तर ते जिल्हे होते टोटल 26. किती? 26 जिल्हे होते. त्यावेळेस 235 त्या ठिकाणी तालुके होते. 235 काय होते? तालुके होते. त्यानंतर ना टोटल जर खेडी विचारली तर ती होती 3577. 3577 काय होती? खेडी होती. त्यानंतर आयोगाचा बराच वेळा क्वेश्चन विचारलाय की निर्मिती वेळी किती प्रशासकीय विभाग होते, तर एकूण निर्मिती वेळी महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते. 4 प्रशासकीय विभाग होते. त्यानंतर 4 चे 6 कधी झाले, तर 1960 पर्यंत किती होते? 4च होते. त्यानंतर असत आलेले 2 मध्ये कुठले आहेत? पहिला आहे नाशिक, बरोबर, नाशिक, आणि दुसरा आहे अमरावती. हे 2 काय झालेले आहेत? नवीन या ठिकाणी जिल्हे विभाग तयार झालेले. प्रशासकीय विभाग आपण काय म्हणतो सध्या? प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी निर्मिती वेळेस 4च होते. हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 नवीन झाले. त्याच्यामध्ये पहिला आहे तो नाशिक आहे आणि दुसरा आहे तो अमरावती विभाग आहे. ओके, आता याच्यामध्ये एकूण प्रशासकीय विभागात पुन्हा तुम्हाला काय विचारलं जातं, किती जिल्हे आहेत विचारलं जाऊ शकतं. आता एक प्रशासकीय विभाग आपण बघू. आता पहिल्यांदा काय करू आपण, अभ्यास करताना एक साईड धरू, जेणेकरून आपल्या काय होईल, लक्षात येईल की ह्या गोष्टी कुठं आहेत वगैरे. ओके, आता पहिल्यांदा बघा काय सांगितलं तुम्हाला की आपण काय करू, विभागवाईज या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा काय येऊ, कोकण येईल. कोकण. ओके, आता कोकण विभाग तुम्हाला बघितला का? इथं नजरे घालून घाला. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ओके, म्हणजे काय आहे का अडचण तुम्हाला? जिल्हा तुम्हाला कळला. उत्तरेला कुठला आहे? पालघर. त्याच्यानंतर काय आहे? ठाणे. नंतर काय आहे? रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ओके, हे तुमचा काय झालेला आहे? पहिला विभाग झाला. आता कोकण विभागात एकूण जिल्ह्यांची संख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, आता पहिला कुठला आहे? पालघर. दुसरा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. किती झाले? 3 आणि 2 5 आहेत. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुणे विभाग बघा. पुणे विभागामध्ये काय विचारलेलं आहे? 9 जिल्हे. समजा नाशिकला धरून पुणे विभाग जर धरला तर तो किती होत आहेत? 5 आणि वरचे किती नाशिकचे? साधारणतः ते 5. ओके, साधारणतः 10 जिल्हे नंदुरबार वगैरे धरून ते तयार होत आहेत. त्यानंतर आहे तुमचा औरंगाबाद विभाग म्हणजे संभाजीनगर विभाग. त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत ते बघितले तुम्ही? 8 आहेत. साधारणतः नागपूर विभागमध्ये अमरावती धरून 9 आहेत. हे जिल्ह्याची संख्या तुम्हाला माहित पाहिजे. फक्त एक ढोबळ मानानं तुम्हाला काय असला पाहिजे? विभाग माहित असला पाहिजे. कुठला विभाग कुठं जोडून आहे, बरोबर आहे की नाही? विदर्भ कशाला म्हणायचा आहे, बरोबर आहे? या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. आता 1 मे 1960 रोजी तुम्हाला जसं म्हटलं की टोटल जिल्ह्यांची संख्या होती 26, बरोबर आहे की नाही? 26 जिल्हे होते. 26 प्लस 26 प्लस 10 जिल्हे नंतर काय झालेले आहेत? वाढलेले आहेत. मग आयोग आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारते की हे 10 जे वाढले ते कुठल्या कधी वाढले होते, किंवा त्यांच्या निर्मितीनुसार तुम्हाला डेट माहीत असल्या पाहिजेत. निर्मितीच्या डेट्स माहीत पाहिजेत. 26 प्लस 10, आता 36 जिल्हे आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे की नाही? निर्मिती वेळी 26, आता किती वाढले? 10 कुठले वाढले बघा, 1 बाय 1 तुम्हाला सांगतो. पहिला आहे सिंधुदुर्ग, सिंजा. त्याचे प्रत्येकाचे इनिशियल घ्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. पहिला काय सांगितला? सिंजा. ओके, सी झाली. सी म्हणजे सिंधुदुर्ग. नंतर ना कुठला झाला? जालना. ओके, कुठे दिसतोय तुम्हाला? जालना दिसला का? जालना. ओके, सिंजा बघा. दुसरा कुठला झालेला आहे? जालना. ओके, सिंजा. नंतर ना काय आहे? लातूर. तिसरा कुठला निर्माण झालेला आहे? लातूर. सिंजा, लातूर. नंतर ना गडचिरोली. आता याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला सहज सांगतो. सिंजा लाग बघा, सिंजा लाग. हे 4च पाठ करा. काय आहेत? पहिले सिंधुदुर्ग झाला. सिंधुदुर्ग झाला 1 मे 1981. त्याच्याबरोबर जालना झाला, तो पण 1 मे 1981. ओके, त्यानंतर झाला लातूर. लातूर कधी झाला?
16 ऑगस्ट 1982 आणि गडचिरोली झाला 26 ऑगस्ट त्याच वर्षी 1982 ला. म्हणजे पहिले दोन जिल्हे झाले ते 1981 चे आहेत, दुसरे दोन जिल्हे झाले म्हणजे तिसरा आणि चौथा जो झाला तो 1982. अवघड आहे का? काय काय अवघड नाही पाठ करायचं. ओके, फक्त डेट लक्षात ठेवा. पहिला झाला 1 मे 1981 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग कशामधून झाला? मूळ त्याचा आहे रत्नागिरी. कशातून? मूळ रत्नागिरीतून फोडून काय झाला? रत्नागिरीतून फोडून सिंधुदुर्ग झाला. त्याच्यानंतर जालना. जालना कशामधून तयार झाला? औरंगाबाद म्हणजे त्या आताचा आहे ते आपलं संभाजीनगर. ओके, संभाजीनगर मधून जालना निर्माण करण्यात आला. त्यानंतर तिसरा सांगितला तुम्हाला लातूर 1982 ला हे दोन्ही झालेले आहेत. लातूर झाला तो दिनांक तो त्याची 16 ऑगस्ट 1982. लातूर कशामधून निर्माण झाला? तर तो उस्मानाबाद जे करताचा धाराशिव आहे, धाराशिव मधून लातूर निर्माण झालेला आहे. त्यानंतर ना गडचिरोली. गडचिरोलीची निर्मिती कधी झालेली आहे? तर 26 ऑगस्ट 1982. ओके, तो चंद्रपूर मधून काय झालेला आहे? नवी निर्मिती झालेली आहे. आता हे 4 झाले. त्यानंतर ना पुढचा महत्वाचा आहे 5व्यामध्ये ठेवा मुंबई. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे डिवाइड करण्यात आले. ते कधी आले होते? मुंबई उपनगर काढण्यात आला नवीन जिल्हा मुंबई मधून. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई उपनगर नवीन त्या ठिकाणी जिल्हा झाला मुंबई मधून बाहेर काढला त्याच्यामध्ये. तर तो 1 ऑक्टोबर 1990चा. म्हणजे 90चा लक्षात ठेवा. पहिले दोन आहेत 81 चे, दुसरे 82चा, तिसरा चौथा 82चा आणि पाचवा आहे तो 1990चा आहे. त्याच्यानंतर ना पुढचा आहे वाशिम. ओके, आता हे झालं सिंजा लाग आणि मुंबई. ओके, आता काय झालं? वाशिम. आता हो का वाशिम, वाशिम आला. ओके, वाशिम. वाशिम नंतर काय? वान, वान हिंगू, वान हिंगू पा. पा म्हणजे काय? पालघर. वा म्हणजे काय? वाशिम. ओके, वाशिम झाला. न म्हणजे काय झाला? तुमचा नंदुरबार. ही म्हणजे हिंगोली. गो म्हणजे गोंदिया आणि पा म्हणजे पालघर. हे 5 पुढचे झाले. हे 5 + 5 असे 10 झाले. आता वाशिमची निर्मिती कधी झाली? 1 जुलै 1998. नंदुरबारची कधी झाली? 1 जुलै 1998. म्हणजे हे दोन पाठ करायला काहीच अवघड नाही. 1998 चे दोन आणि 1 जुलैचेच आहेत 1798. 1798 ला काय झाले? या ठिकाणी वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यांची निर्मिती झाली. वाशिम कुठून झाला होता? तर वाशिम बघा, वाशिम कुठून निर्माण झाला होता? तर अकोल्यातून त्याची निर्मिती करण्यात आली. नंतर नंदुरबार कशातून निर्माण झाला होता? तर नंदुरबार हा धुळ्यातून निर्माण करण्यात आला होता. ओके, म्हणजे धुळ्याचा मूळ होता त्याच्यातून डिवाइड करून नंदुरबार करण्यात आला. त्याच्यानंतर ना हिंगू. आता हिंगोली निर्माण झाली. हिंगोलीची कधी स्थापना झाली? 1 मे 1999. ओके, 99चे आहेत हे दोन्ही. पहिले दोन आहेत ते 98चे, त्यानंतर दुसरे दोन आहेत ते 99चे, हिंगोली आणि गोंदिया. दोन्ही 1 मे 1999. 1 मे 1999 ला हिंगोली आणि गोंदियाची निर्माण. हिंगोली कशातून डिवाइड करण्यात आला होता? तर हिंगोली हा परभणीतून नवीन निर्मिती करण्यात आली होती. बघा, हिंगोली. हिंगोली कशातून आला होता? परभणीतून नवीन निर्माण करण्यात आला होता. ओके, त्यानंतर पुढचा आहे गोंदिया. गोंदिया कशातून आला होता? भंडारा. ओके, गोंदिया कशातून आला होता? भंडाऱ्यातून निर्माण करण्यात आला. ओके, नवीन जिल्हा गोंदिया होता. आता त्याच्यानंतर शेवटचा जो आहे पालघर. पालघर कशातून डिवाइड करण्यात होता? तर ठाणे जिल्ह्यातून पालघर निर्माण करण्यात आला. पालघरची डेट बऱ्याच वेळा विचारले. कधी किती आहे? 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014 रोजी या ठिकाणी पालघरची निर्मिती करण्यात आली होती. हे झाले प्रशासकीय विभाग. म्हणजे लक्षात येते किती? 36, 10, पहिले 26 अधिक 10 किती झाले? 36. 10 कुठले झाले? सिंजा, लाग, मुंबई, वान, हिंगो. लक्षात येते का? हे सगळे काय झाले? तुमचे प्रशासकीय विभाग आणि त्यातून निर्माण झालेले वेगवेगळे जिल्हे जे आहेत त्यांची आपण माहिती घेतली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ज्या गोष्टी माहित पाहिजेत त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की 1 जानेवारी 1981 ला कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव रायगड करण्यात आलं. बघा, 1 मे 1981 ला काय झालं? कुलाबा जिल्हा होता. रायगडचं पूर्वीचं नाव काय होतं? हा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. रायगडचं जुनं नाव काय होतं? तर कुलाबा. ते कुलाबा बदलून काय करण्यात आलं? कुलाबा बदलून रायगड असं करण्यात आलं. कधी आलं होतं? 1 जानेवारी 1981. आता सध्या प्रशासकीय विभाग किती सांगितले तुम्हाला? महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. नाशिक आहे आणि त्याच्यानंतर अमरावती असे 2 नवनिर्मिती झालेली आहे. चला पुढचा पार्ट. त्याच्यामध्ये बघा, आता पुढे बघा, काही गोष्टी तुम्हाला अशाच विचारल्या जातात की त्या ट्रिक्स किंवा क्वेश्चन जे विचारले होते त्या बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की
सध्या महाराष्ट्रात असलेले वेगवेगळे जिल्हे, आता जिल्ह्यांची संख्या आपण बघितली. आता काय होतं, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका. महानगरपालिका टोटल किती आहेत आपल्याकडं, सध्या 29 झालेला आहेत. 28 वय तुम्हाला माहित पाहिजे. पनवेलची 27 आहे, 28 इचलकरंजी आणि 29वी आहे ती जालना आहे, जालना. ओके, 29 नंबरची कुठली आहे, जालना निर्मिती झालेली आहे. आता त्याच्या पंचायत समिती असेल, नगर असेल, शहर असेल तर ते संख्या बदलतात. आता जिल्हा परिषदचा विषय आला, जिल्हा परिषदा किती असतात टोटल, तर सध्या आपल्याकडे जिल्हा परिषद आहेत 34. कोणत्या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत, हा क्वेश्चन आयोगाने बराच वेळा विचारलाय. कंबाईन प्री असतील, कंबाईनच्या मेन्स असतील, सगळ्याला विचारलंय. मुंबई शहर, बघा लक्षात ठेवा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. म्हणून आपल्याकडे 36 जिल्हे जरी असले तरी जिल्हा परिषदा या आहेत 34. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदा काय आहेत, 34 जिल्हा परिषदांची संख्या आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार आपण साधारणतः अक्षरवृत्तीय विस्तार असेल किंवा रेखावृत्तीय विस्तार, आयोगानं आपण बघितलं लास्ट अनालिसिस मध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, क्वेश्चन याच्यावरती विचारला होता. ओके, आता आपण उत्तर गोलार्धात आहे, तिथे काय विचारतात, 15 डिग्री देतात, 22 डिग्री देतात, सगळं बरोबर आहे. मिनिट पण देतात, सेकंद पण देतात, पण पुढे काय करतात, उत्तर पूर्व, उत्तर दक्षिण असं काहीतरी करतात, किंवा पश्चिम पूर्व असं काहीतरी करतात, किंवा पश्चिम पश्चिम असं करतात. लक्षात ठेवा, आपण कुठं आहे, उत्तर गोलार्धात आहे. महाराष्ट्रातला उत्तर, अक्षरवृत्तीय वगैरे तुम्हाला अक्षरवृत्त वगैरे माहिती आहे, बरोबर आहे की नाही. त्या अक्षरवृत्तामध्ये आपण काय आहेत, उत्तरेकडे आहोत, त्यामुळे आपण काय येतं, उत्तरेकडे येतात. आपलं किती आहे, अक्षरवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा किती सांगितलं तुम्हाला, 15 डिग्री 40 किंवा 35 मिनिट असेल, आणि 22 डिग्री आणि 2 मिनिट उत्तर, दोन्हीही उत्तर असेल. 15 डिग्री 35 मिनिट उत्तर आणि 22 डिग्री 13 मिनिट उत्तर. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार म्हणजे उभा, लक्षात येत आहे. त्यानुसार कसं आहे आपल्या महाराष्ट्राची, तर त्याच्यामध्ये 72 डिग्री आणि 38 मिनिट. ओके, पूर्व, बघा आपण पूर्व गोलार्धात आहे. रेखावृत्ताचं दृश्य बघितलं आपण पूर्व गोलार्धात आहे, अक्षरवृत्तीय विस्तार बघितलं तर आपण उत्तर गोलार्धात आहे, त्यामुळे उत्तर उत्तर येतं. आणि रेखावृत्तीय विस्तार मध्ये पूर्व पूर्वच येतं, हे लक्षात ठेवा. 72 डिग्री ते 80 डिग्री हे लक्षात ठेवताना साधारणतः 8 मध्ये आपण लक्षात ठेवा, रेखावृत्तीचा डिफरन्स किती आहे, 8चा आहे. आणि जर अक्षरवृत्तीय विचारला म्हणजे 15 आणि 22 याच्यामध्ये 7चा डिफरन्स आहे. अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीमध्ये 8चा डिफरन्स आहे. फक्त पूर्व पूर्व आणि उत्तर उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर आकार बघा, साधारणतः महाराष्ट्राचा आकार जर बघितला तर तो काय होतोय, त्रिकोणाकृती आकार दिसतोय, बरोबर आहे. त्रिकोण, त्याचा बेस कुठं आहे, कोकणात बेस आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दक्षिणेकडे तो काय झालेला आहे, चिंचोळा, आणि उत्तरेकडे काय झालेला आहे, तो रुंद होत गेलेला आहे. दक्षिणेकडे कसं झालेला आपला भाग, सिंधुदुर्ग वगैरे कोल्हापूर, चिंचोळा गेलेला आहे. बघा पाया तरी पण विचारला तर पाया कुठं आहे, हा आयोगाने क्वेश्चन विचारलाय. काय विचारलंय की महाराष्ट्राचा पाया कुठं आहे, तर तो पाया आहे तो कोकणात आहे. पूर्वेस बघा गोंदियाकडे महाराष्ट्राचा आकार कसा होत गेलाय, निमुळता होत गेलेला आहे. बेस कुठं म्हटलं किंवा पाया कुठं म्हटलं तर तो कोकणामध्ये आहे. तर लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ महाराष्ट्राचा विचार केला त्यांना कशा पुढे ठेवा, पुढे पुढे काय झालेलं आहे त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके, आता याच्या आवाज येत नाही का, चला पुढे बघा, लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ. आता महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये काय आहे, अरबी समुद्र आहे. आणि त्याच्यापासून साधारणतः पूर्व घाट काय झालेला आहे, समुद्रापासून पूर्वे साधारणतः पूर्व घाट पसरला, अरबी समुद्र आणि पूर्व घाट, त्याच्यामध्ये महाराष्ट्र त्याचं लोकेशन आहे. आता दक्षिण उत्तर रुंदी बघा, त्याची 720 रुंदी आहे. किती, दक्षिण उत्तर 720 किलोमीटर एवढी काय आहे महाराष्ट्राची रुंदी आहे. पूर्व पश्चिम म्हणलं तर ते 800 किलोमीटर. फ्लक्च्युएशन कधी कधी होतं, 750 आपण काल परवा बघितलं, त्याच्यामध्ये काय होतं 720 आकडा नव्हता, बरोबर आहे की नाही. दक्षिण उत्तर रुंदी किती सांगितलेली, तर दक्षिण उत्तर रुंदी 750 सांगितलेली होती आणि 720. ओके, तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात येत आहे बघा. त्यानंतर ना क्षेत्रफळ, आता महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ बघितलं तर ते कालच तुम्हाला सांगितलं, आयोगाने क्वेश्चन विचारला किती, 3,07,713 चौरस किलोमीटर, बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवताना तुम्ही लक्षात ठेवा 307,713. किती सोप्या लक्षात ठेवायला, अवघड आहे का, काहीच अवघड नाही. 307,713. ओके, हे काय आहे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ. जसं भारताचं सांगितलं, भारताच्या बघू 32,87,263 चौरस किलोमीटर. तसं महाराष्ट्राचं किती आहे, महाराष्ट्राचं आहे 3,07,713. 307,713 या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. ओके, 3,0
713 ओके चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा नंबर किती आहे? क्षेत्रफळानुसार देशात महाराष्ट्राचा नंबर लागतो तिसरा. बघा हे माहित पाहिजे. क्षेत्रफळानुसार काय आहे? तिसरा आहे. त्याच्यामध्ये एक नंबर कुठलं राज्य आहे? राजस्थान. दुसरा काय आहे? मध्य प्रदेश. आणि तिसरा आहे महाराष्ट्र. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र नंबर किती आहे? 3. पण लोकसंख्येच्या बाबत विचार करता महाराष्ट्र नंबर किती आहे? 2. हे लक्षात ठेवा. हे दोन्ही क्वेश्चन आयोगाने विचारले. आयोगाचा प्रश्न असतोच. क्षेत्रफळानुसार तिसरा आणि लोकसंख्येनुसार दुसरा. यूपी 1 नंबरला. ओके. त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं जे क्षेत्रफळ आपण म्हटलं, जे काय क्षेत्रफळ आपल्याकडे आहे, महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळ किती आहे आपल्याला माहिती आहे. तर ते एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्या किती आहे? 9.36 क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे. 9.36 ओके 9.36 9.36 एवढं काय आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ओके. एक 2 मिनिटं. ओके. तर एकूण क्षेत्रफळ किती आहे? देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36 एवढं काय आहे या ठिकाणी महाराष्ट्र क्षेत्रफळाने भारताच्या क्षेत्रफळाची जागा व्यापलेली आहे. ओके 9.36%. ओके. त्यानंतर महाराष्ट्र नैसर्गिक सीमा बघा. नैसर्गिक सीमांमध्ये काय येत आहे? नैसर्गिक सीमा म्हणजे काय आहे बघा. महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठल्या आहेत? सातपुडा आणि गाविलगड टेकड्या आहेत उत्तरेला. ओके. महाराष्ट्राच्या सातपुडा आणि काय आहेत? गाविलगड टेकड्या आहेत. ओके. त्याच्यानंतर ना राईटला जर बघा क्लॉकवाईज तुम्ही गेला, उत्तरेला काय सांगितलं तुम्हाला? उत्तरेला आहेत सातपुडा गाविलगड. पूर्वेला गेला तुम्ही दरेकसा टेकड्या, नंतर गडचिरोलीमध्ये चिरोली टेकड्या, गायखुरी डोंगर, भामरागड. आता हे बघायचे आपल्याला नंतर. दक्षिणेकडे सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे तेरेखोल आणि पठारावरील भाग. कोकणातले सगळ्यात शेवटचं काय आहे? तर तेरेखोल नदी आहे. आणि हिरण्यकेशी ही कशामध्ये येते? पठारावरील येते. कोकणात शेवटचं टोक काय आहे दक्षिणेकडचं? कोकणामध्ये तेरेखोल नदी. आणि पठारावरती जर विचार केला तुम्ही म्हणजे कोकणामध्ये वरचा भाग साधारणतः कोल्हापूरचा तर हिरण्यकेशी नदी. पश्चिमेला अरबी समुद्र. ओके. त्याच्या वायव्येमध्ये काय येतं? तर भारताच्या महाराष्ट्राच्या वायव्येमध्ये सातमाळा, गाळणा आणि अक्राणी टेकड्या वगैरे येतात. ओके. त्याच्यानंतर ना पुढचा काही वेळेस क्वेश्चन काय काय विचारले बघा. कधी कधी विचारलेले क्वेश्चन सगळ्यात महत्वाचे तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारले याच्याशी रिलेटेड असतील. पंचायत समिती आपण म्हणतो बऱ्याच वेळा पंचायत समित्या वगैरे पाठ करायला लागतात आपल्याला. 124 आता 168 वगैरे त्यांची 221 संख्या झालेली आहे. ते दरवेळेस वाढत असते. 124 होते, 221 होते, वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येऊ शकतं. पंचायत समिती असतील किंवा नगर पंचायती असतील त्याच्यामध्ये आकडे बदलू शकतात. पंचायत समिती 351 पंचायत समित्या, नगर परिषद आहेत किंवा नगर पंचायत आहेत ते 124, त्यांची संख्या 221 वर पुन्हा गेली होती. म्हणजे ते फ्लक्च्युएशन असेल. ओके. आता याच्यातलं काय विचारलं तुम्हाला? पंचायत समिती नसणारे तालुके विचारले होते. आयोगाचा प्रश्न काय विचारला होता? ज्या ठिकाणी पंचायत समिती आहेत असे तालुके आणि नसणारे तालुके तुम्हाला विचारले. तर पंचायत समिती नसणारे तालुके कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये 4 महत्वाचे लक्षात ठेवा. हा आयोगाचा क्वेश्चन आहे. मेन्सला क्वेश्चन, असिस्टंट ASO ला क्वेश्चन विचारला होता. त्या कुठल्या आहेत 4? तर बघा उठाणा पुणे. त्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. काय? उठाणा पुणे म्हणजे काय? तर पहिला आहे उल्हासनगर. उल्हासनगरला पंचायत समिती नाही. तालुका आहे उल्हासनगर पण पंचायत समिती नाही. त्याच्यानंतर ठाणे. ठाणेला पंचायत समिती आहे पण त्या ठिकाणी पंचायत समिती तालुका आहे ठाणे. ठाणे तालुका आहे पण त्या ठिकाणी पंचायत समिती नाही. नंतर नागपूर. नागपूरला काय आहे? तालुका आहे नागपूर पण त्या ठिकाणी पंचायत समिती नाही. आणि शेवटचा आहे पुणे. पुणे हा तालुका आहे पण त्या ठिकाणी काय नाहीये? पंचायत समिती नाही. म्हणून पंचायत समिती नसणारे तालुके आयोगाचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये 4 महत्वाचे आहेत. उल्हासनगर, ठाणे, नागपूर आणि पुणे. उठाणा पुणे. ओके. शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवा. आता 36 पैकी साधारणतः 20 जिल्ह्यांना इतर राज्याच्या सीमा लागू आहेत. बघा काय सांगितलं? 36 जिल्हे आहेत आपल्याकडे टोटल. त्यापैकी 20 जिल्हे जे आहेत त्यांना इतर राज्यांच्या सीमा लागू आहेत. म्हणजे धुळे असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, अमरावती असेल, नागपूर यांना काय आहेत? 20 जिल्ह्यांना इतर राज्यांच्या सीमा लागू आहेत. पण 16 असे जिल्हे आहेत बघा. महाराष्ट्रातले 16 असे आतमध्ये जिल्हे आहेत की त्यांना कुठल्याही राज्याच्या सीमा लागू नाहीत. कुठल्याच राज्याच्या. तर जालनाला कुठल्या राज्याचा आहे का? दुसऱ्या नाही. जसं संभाजीनगरला आहे का? नाही. औरंगाबादला. असं किती आकडा आहेत? तो जवळजवळ 16 जिल्हे आहेत त्यांना इतर कुठल्याही राज्यांच्या सीमा लागू नाहीत. त्याच्यानंतर राजकीय सीमा बघा. आता सीमा बघा, राजकीय सीमा महाराष्ट्राचं बघा
तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता याच्यामध्ये बघा, पहिला आहे दिशा उत्तर. उत्तरेला काय आहे? उत्तरेला साधारणतः मध्य प्रदेश आहे. बरोबर, अमरावती विभाग दाखवते तुम्हाला. उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश. उत्तरेला लागू असणारे टोटल जिल्हे किती आहेत? तर त्याच ठिकाणी 8 जिल्ह्यांची सीमा काय लागली आहे? मध्य प्रदेशला लागलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला 8 सीमा आहेत त्या कुठल्या आहेत बघा. नंदुरबार दिसतंय, धुळे दिसतंय, जळगाव दिसतंय, बरोबर आहे की नाही? बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे. पण तुम्हाला फसवण्यासाठी क्वेश्चन विचारतात की वर्धा जिल्ह्याची सीमा ही काय झालेली आहे? मध्य प्रदेशला लागलेली आहे. किंवा अकोल्याची सीमा आहे ते मध्य प्रदेशला. लक्षात ठेवा, हे 2 एक्सेप्शन आहेत. आयोगानं बऱ्याच वेळा विचारलेला आहे त्याच्यावरती प्रश्न. अकोला आणि वर्ध्याची सीमा मध्य प्रदेशला लागून नाही. राहिलेले जे जिल्हे आहेत तुम्ही पाठ करा, तुमच्या लक्षात येईल. नंदुरबार, जळगाव 4 आणि हे पुढचे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे 4 असे 8 जिल्हे काय आहेत? मध्य प्रदेशला लागून आहेत. त्यानंतर ना पुढचा पूर्वेस छत्तीसगड. छत्तीसगडला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत. छत्तीसगडला कुठल्या आहेत? पहिला आहे गोंदिया आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये गडचिरोली. ओके, हे लक्षात ठेवा. पूर्वी छत्तीसगडला किती जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत? छत्तीसगडसाठी महाराष्ट्राचे जिल्हे 2च. ओके, त्यानंतर आग्नेयला काय आहेत? तेलंगणा आहेत. कमीत कमी किती आहेत या ठिकाणी? 4 आहेत. 4 जिल्ह्यांच्या सीमा काय झालेल्या आहेत? त्यांना लागलेल्या आहेत. कुठल्या आहेत बघा. यवतमाळ आहे का? दिसतंय का यवतमाळ? बघा, ह्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला बघा. यवतमाळ, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. ओके, आयोगाचा क्वेश्चन असा होता की या 4 पैकी कमीत कमी सीमा लागलेला तेलंगणाला असलेला जिल्हा कुठला? हा आयोगाचा मेन्सचा क्वेश्चन होता. आय थिंक एसटीआय वगैरे विचारला होता क्वेश्चन. 16-17चा क्वेश्चन आहे हा. बघा, याच्यामध्ये तुम्ही सीमा जर बघितले, सगळ्या सीमा तुम्हाला काय दिसते? नांदेडची सीमा बघा किती लागले? तेलंगणा सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर लातूर पण जास्त, उस्मानाबाद पण आहे. पण यवतमाळ सगळ्यात काय या ठिकाणी कमी. आयोगानं हे उत्तर विचारलं होतं. आपल्याला वाटतं की यवतमाळची सीमा जास्तीत जास्त काय झाली? तेलंगणाला लागलेली आहे. आवाज येतोय का? बघा, याच्यामध्ये काय सांगितलं? कमीत कमी कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा ह्या तेलंगणा लागल्या? 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा लागल्यात. कमीत कमी कुठल्या आहे? यवतमाळ. याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन आहे, तुम्हाला माहित पाहिजे. आता कर्नाटक बघितलं, कर्नाटकच्या किती जिल्ह्यांना सीमा लागलेल्या आहेत? तर 7 जिल्हे आहेत. ते 7 बघा कुठले आहेत? साधारणतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, उस्मानाबाद आहे, लातूर. हे 7 जिल्हे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. नांदेड. ओके, या जिल्ह्यांच्या सीमा काय झालेल्या आहेत या ठिकाणी कर्नाटकला. गोव्याला किती आहे? गोव्याला फक्त एकाच जिल्ह्याची आहे, ती पण कुठली आहे? सिंधुदुर्ग. वायव्येला गुजरात आहे. गुजरातला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. हे काय झाले? गुजरातच्या सीमा दर्शवतात. त्याच्यानंतर शेवटचा आहे एक वायव्येला, दादरा नगर हवेलीला लागून असलेला कुठला आहे? एकमेव जिल्हा आहे तो पालघर. हे झाले तुमचे राजकीय सीमा. ओके, त्यानंतर पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सरहद्दी. आता त्याच्यामध्ये जिल्हे जे सांगितले ना तुम्हाला, तेच जिल्हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती पाहिजे. मध्य प्रदेशला कुठले 8 ते लागून आहेत, नंतर कर्नाटकला कुठले 7 लागून आहेत, त्याच्यानंतर 4 आहेत ते तेलंगणा लागू आहेत, 2 आहेत ते कुठले आहेत? 2 की जे मध्य प्रदेशला काय करतात त्या ठिकाणी, छत्तीसगडला टच करतात. ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यांची जिल्ह्यांची सीमा तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यानंतर एकापेक्षा अधिक राज्याच्या सीमा असणारे जिल्हे कुठले? आता बघा, फॉर एक्झाम्पल नंदुरबारला या ठिकाणी 2 राज्यांच्या सीमा लागू आहेत. एकापेक्षा जास्त जिल्हे असे किती येतं? तर 6 जिल्हे. 6 जिल्हे आहेत की त्यांना एका राज्यापेक्षा जास्त राज्यांच्या सीमा लागू आहेत. त्याच्यामध्ये नंदुरबारला काय आहेत? 2 जिल्हे आहेत. गुजरात आहे आणि या ठिकाणी मध्य प्रदेश आहे. त्यानंतर गोंदिया आहे. गोंदियाला 2 जिल्हे आहेत. मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आहे. बघा, हे लक्षात घ्या, सीमा लक्षात येतात तुमच्या. त्यानंतर सिंधुदुर्ग बघा. सिंधुदुर्गला काय आहे? सिंधुदुर्गला पहिले आहे कर्नाटक. ओके, हे तर कर्नाटक आहे थोडं, आणि खाली आहे ते दक्षिणेला गोवा. ओके, त्यानंतर नांदेडमध्ये काय आहेत? तर त्याच्यामध्ये कर्नाटक पण येतं नांदेडला, आताच आपण बघितलं, आणि तेलंगणा सुद्धा येतं. म्हणजे 2 सीमा त्यांना लागेल. पालघरला गुजरात आणि दादर नगर हवेली, आताच आपण बघितलं. गडचिरोलीला तेलंगणा. बघा, गडचिरोलीला काय आहे? तेलंगणा पण येतं आणि या ठिकाणी छत्तीसगड. अशा 2 सीमा लागलेल्या आहेत. हे झालं तुमचं एकापेक्षा अधिक राज्यांच्या सीमा महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांना लागू येते
साधारणतः असे 6 जिल्हे आहेत की त्यांना इतर राज्याच्या 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 कमीत कमी सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग. आता प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रात सांगितले? 6. बरोबर आहे की नाही? 6 प्रशासकीय विभाग. कोकण विभाग आहे, कोकण विभाग रंगवलेला दिसतोय तुम्हाला कलर मध्ये. त्यानंतर पुणे विभाग आहे ग्रीन कलर. त्यानंतर नाशिक आहे येलो कलर मध्ये दाखवलेला. हे जिल्ह्यांची संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोकणात जसं की 7 जिल्हे तुम्हाला माहित पाहिजेत. त्यानंतर पुण्यामध्ये 5 आहेत, नाशिकमध्ये 5 आहेत, औरंगाबादमध्ये 8 आहेत, अमरावतीमध्ये 5 आणि लास्टला येतो तुमचं नागपूरमध्ये 6 आहेत. फक्त गोंधळ कधी कधी काय होतं आपल्या लक्षात येत नाही. यवतमाळ आपण काय म्हणतो? यवतमाळ कशात असेल तर आपल्याला डोक्यात येतं नागपूर. नाही, यवतमाळ हा अमरावती प्रशासकीय विभागाचा भाग आहे. आणि वर्धा आहे ते वर्धाचं कन्फ्युज आपलं होतं. वर्धा जातो आपला अमरावतीकडे, पण ते चूक आहे. वर्धा कुठं आहे? या नागपूर विभागात आहे. ह्या 2 जिल्ह्यांवरती फक्त लक्षात. यवतमाळ आहे, यवतमाळ कुठे साधारणतः अमरावती भागाकडे, म्हणून त्या अमरावतीवर लक्षात ठेवा. आणि थोडंसं वर्धा आहे ते नागपूर भागात. ओके, ते 2 जिल्हे आहेत ते कन्फ्युजन करून टाकतात. आयोग तुम्हाला विचारतो, तिथंच फसवता आयोग. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये बघा महत्वाचा काय आहे तर प्रशासकीय विभागांचा काय दिलेला आहे? जिल्ह्यांची संख्या, क्षेत्रफळ व तालुक्याच्या संख्येनुसार क्रम. आयोगाचा सारखा क्वेश्चन विचारले की 5,000 लोकसंख्येपेक्षा किंवा क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले जिल्ह्यांची संख्या कुठली आहे किंवा कुठले कुठले विभाग आहेत असं तुम्हाला विचारले. किंवा तालुक्याची संख्या सगळ्यात जास्त कोणत्या विभागात आहे असा क्वेश्चन बराच विचार. क्षेत्रफळानुसार तुम्हाला विचारला जातो विभाग, प्रशासकीय विभाग, तालुक्याच्या संख्येनुसार विचारलं जातं किंवा जिल्ह्यांच्या संख्येनुसार. आता जिल्ह्यांच्या संख्येनुसार आपण प्रशासकीय विभाग बघू. जिल्ह्याची संख्या म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल औरंगाबाद जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हा म्हणजे आता तर संभाजीनगर जिल्हा. तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ती किती आहे? 8. ओके, हे 8 काय संभाजीनगर मध्ये असणारे जिल्ह्यांची संख्या. त्यानंतर कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये 7 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये किती एकूण जिल्हा आहेत? 6 जिल्हे आहेत. बरोबर आहे. अमरावतीमध्ये किती आहेत? अमरावतीमध्ये 5 आहेत. त्याच्यानंतर नाशिकमध्ये किती आहेत? नाशिकमध्ये अगेन 5 आहेत. आणि इकडं पुण्यामध्ये किती आहेत? 5 आहेत. हे आकडे तुमचे पाठ असले पाहिजे. 8 आहेत ते संभाजीनगरमध्ये आहेत. त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने बघितलं कोकणमध्ये 7 जिल्हे, नंतर विदर्भामध्ये म्हणजे नागपूर विभागामध्ये 6, अमरावतीमध्ये 5, धुळ्यामध्ये 5 आणि पुण्यामध्ये 5, सॉरी नाशिकमध्ये 5 आणि पुण्यामध्ये 5. अशा प्रकारे 5 आहेत ते शेवटी आहेत 8, 7, 6 नंतर 5. ओके, हे गोष्टी काय झाल्या? जिल्ह्यांच्या संख्येनुसार. आता तालुक्यांची संख्या बघा. आयोगाचा बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारला, बऱ्याच वेळा विचारले. काय विचारतात? डायरेक्टली जिल्हे तर विचारतील, त्याचे तालुके सांगा विचारतील, किंवा तुम्हाला जोड्या लावायला हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला. औरंगाबाद विभाग, औरंगाबाद विभाग बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत आपण बघितलं? 8 जिल्हे आहेत आणि एकूण 76 या ठिकाणी 76 एवढे काय तालुक्यांची संख्या आहे बघा. 8 जिल्हे आणि 76 तालुके. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आणि 64 तालुक्यांची संख्या आहे. पुण्यामध्ये किती आहे? पुण्यामध्ये 5 जिल्हे आणि 58 तालुके आहेत. किती? पुण्यामध्ये 58 तालुके आहेत. किती? 5 जिल्हे आणि 58 तालुके. त्यानंतर अमरावतीमध्ये 56 तालुके आहेत. 5च आहेत. अमरावतीमध्ये 56 तालुके आहेत विभागामध्ये. नंतर नाशिक विभाग 54. ओके, नाशिक विभाग 54. कोकण मध्ये आहे ते सगळ्यात कमी 50. हा जोड्या लावायला आयोगाचा क्वेश्चन आहे. तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित असलं पाहिजे. किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत? अमरावतीमध्ये 56, पुण्यामध्ये 58, जे सदा औरंगाबाद संभाजीनगरमध्ये 76 आहेत. 76 हे पाठ पाहिजे तुमचं. आणि नागपूर विभागामध्ये 64. उतरत्या क्रमानं चढत्या क्रमानं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर सगळ्यात कमी कुठं आहे तर ते आहे कोकण विभागात 50 आहेत तालुक्यांची संख्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये काय विचारलं तर क्षेत्रफळानुसार, सेम प्रशासकीय विभागातच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये क्षेत्रफळानुसार सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कशाचं आहे? ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांना माहिती काय संभाजीनगर आहे, तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ जास्त आहे. त्यानंतर 2 नंबरचा कुठला आहे? पुणे विभाग आहे क्षेत्रफळानुसार. 3 नंबर कुठला आहे? नाशिक. पहिला आहे औरंगाबाद, त्याच्यानंतर पहिला आहे क्षेत्रफळानुसार औरंगाबाद, दुसरा आहे पुणे, 3 नंबरला आहे नाशिक. ओके, 3 नंबर नाशिक, 4 नंबरला नागपूर, 5 नंबरला अमरावती आणि सगळ्यात शेवट आहे कोकण विभाग. तो किती आहे? 6 नंबरला आहे. बघा
सगळ्यात जास्त क्षेत्रफळ. आता तुम्हाला क्वेश्चन कधी कधी विचारला जातो बघा, कसा विचारला जातो की 50,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले प्रशासकीय विभाग कुठले? 50,000पेक्षा कमी असलेले अमरावती आहे. शेवटी तुम्ही जर रँक दिली असेल 1, 2, 3, 4, 5 आणि 6, तर त्याच्यामध्ये 5 आणि 6 जे आहे त्याचं क्षेत्रफळ जे एकूण आहे ते 50,000पेक्षा कमी आहे. म्हणजे अमरावतीचं आहे 46,000 चौरस किलोमीटर आणि अमरावतीचं 46,000 चौरस किलोमीटर आणि कोकणचं आहे ते 30,000 चौरस किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर आहे, एवढं क्षेत्रफळ आहे. आणि सगळ्यात जास्त औरंगाबाद आहे ते किती आहे? 64,000. पुणे 57,000 चौरस किलोमीटर, नाशिक 57,000 चौरस किलोमीटर आणि नागपूर आहे 51. 4 आहेत ते 50च्या वर आहेत आणि ते बाकीचे आहेत ते कमी आहेत. सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुठं आहे? औरंगाबाद विभाग म्हणजे संभाजीनगर. आणि सगळ्यात कमी कुठं आहे? कोकण. ओके, आता हे क्षेत्रफळानुसार बऱ्याच वेळा विचारला आहे, तर त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. अपुना नाग आम कोकण का? अपुना नाग म्हणजे म्हणजे औरंगाबाद. ओके, आता पुणा म्हणजे पुणे, नंतर ना नागपूर, नाशिक आणि नागपूर, अमरावती आपण बघू. सॉरी, पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. औरंगाबाद अपुना, अपुना, अपुना म्हणजे 3 झाले. औरंगाबाद, संभाजीनगर आणि पुणे, नंतर ना नाशिक. ओके, हे लक्षात ठेवा. आता औरंगाबाद आपण म्हणतो हे शॉर्ट ट्रिक्स करून ठेवलेलं, तिथं तुम्ही संभाजीनगर पण करू शकता, पण ते थोडंसं तुमच्या अंगवळणी पडलं पाहिजे, ते तोंडात राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सारख्या पाठांतराचा भाग आहे. हे ट्रिक्स आहेत, अगोदर करून ठेवले त्यामुळे लक्षात राहील. आता नाव फक्त तुम्ही लक्षात ठेवा. औरंगाबाद म्हणण्याऐवजी तुम्हाला आता संभाजीनगर येणार आहे. फक्त ते लक्षात ठेवलं की इनफ, कारण शॉर्ट ट्रिक्स बनवले असतात, पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस नको म्हणून मी ते ॲज इट इज सांगतोय. त्यानंतर ना अमरावती लास्ट आहे, तो तुमचा कोकण आहे. चला, आता प्रादेशिक विभागात बघितलं. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असून ते भौगोलिक दृष्ट्या 5 विभागामध्ये काय केले? विभाजित केलेले. 5 विभाग म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल विदर्भ, बरोबर आहे की नाही? विदर्भ म्हणजे काय येतं? त्यात अमरावती पण येतं आणि नागपूर विभाग पण येतो. मराठवाड्यामध्ये काय येतो? फक्त औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. त्यानंतर ना देश, जे आपण काय म्हणतो पुणे वगैरे जो भाग आहे, पुणे सातारा, हा देश भाग येतो. त्यानंतर ना कोकण आहे. कोकण म्हणजे पाठीमागं तुम्ही बघितलं अरबी समुद्राला लागून ते कोकण. त्यानंतर खानदेश, खानदेशमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव हे 3 जिल्हे येतात. नाशिक येत नाही त्याच्यामध्ये. आता विदर्भामध्ये बघा अमरावती आणि नागपूर, एकूण 11 जिल्ह्याचा 6 आणि 5 11. हे 6 आहेत आणि हे 5 आहेत. 6 आणि 5 किती? 6 आणि 5 11. त्यानंतर ना यालाच काय म्हणतात? जुना बेरार प्रांत सुद्धा म्हटलेला आहे. राज्याचे एकूण जवळजवळ 31.6% एवढा भाग विभागाने व्यापला आणि 21% लोकसंख्या आहे. सीमा भाग आपण बघितला, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा हे भाग बघितलेले आहेत. आता आयोगाचा एकदा क्वेश्चन विचारला होता की क्षेत्रफळानुसार काय विचारलंय बघा. याच्यानुसार हे मागाशी सांगायचं राहिलं. क्षेत्रफळानुसार जे आपण बघितलं, अपुना नाग आम कोकण का, त्याच्यामध्ये क्षेत्रफळानुसार औरंगाबाद विभाग हा कोकण विभागाच्या दुप्पट आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा औरंगाबाद किती सांगितलं तुम्हाला? 64,000 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. 64,000 किलोमीटर, किलोमीटर स्क्वेअर एवढं काय आहे त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि जे कोकण मध्ये ते किती आहे आपलं? 30,000 चौरस, म्हणजे त्याच्या दुप्पट आहे की नाही? एक्झॅक्टली बरोबर आहे, 30,000च्या दुप्पट आहे औरंगाबाद. त्यामुळे तो क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. ट्रू फॉल्स मध्ये चुकी बरोबर त्यासाठी क्वेश्चन तुम्हाला साधारणतः शिकतो नाही किंवा आहे, होऊ शकतं त्याच्यामध्ये. शहरांचं क्षेत्रफळ जर बघितलं नागपूर आणि अमरावती मध्ये, त्याच्यामध्ये महत्वाचे शहरं कुठले आहेत? नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ. वैशिष्ट्य काय आहेत? विदर्भ राजानं, आता आपण कशाबद्दल अभ्यास करतोय? फक्त विदर्भ, अमरावती आणि नागपूर विभाग. त्याच्यामध्ये विदर्भ राजाने आर्य वसाहत स्थापन केली म्हणून त्याला विदर्भ नाव दिलं होतं. नागपूर सहित विदर्भास नाग विदर्भ म्हणतात, नागपूर सहित. आणि कुंडिनपूर अमरावती ही विदर्भाची प्राचीन राजधानी, कुंडिनपूर. ओके, आता नेक्स्ट पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये मराठवाडा. मराठवाडा विभागामध्ये बघा, यामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागातील 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठ्यांच्यातील मराठी समुदायाचा राहणारा प्रदेश म्हणजे मराठा होय. आता देशामध्ये 7 जिल्हे येतात. आता हे देश म्हणजे काय आलं? याच्यामध्ये पुणे प्रशासकीयचे 5 आणि नाशिक आणि सध्याचं अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर हे 2, असे 7 जिल्हे काय येतात देशामध्ये येतात. ओके, पुणे पूर्ण प्रशासकीय विभाग, पुणे, सातारा, सोलापूर, आणि हे नाशिक आणि 2 जिल्हे अहमदनगर, हे 7 जिल्हे देशामध्ये येतात. त्याच्यामध्ये त्याची इन्क्लुडिंग केलेल्या आहेत. ओके, इन्क्लूड केलेले आहेत नाशिक आणि अहमदनगर, सध्याचं अहिल्यानगर. ओके, तर त्याच्यामध्ये देशामध्ये काय महत्वाचं? डोंगराळापासून पूर्वेकडील उताराचा भाग, गोदावरी, कृष्णा, भीमा या नद्या आहेत, जलयुक्त आहेत.
देसले हे नाव आहे वगैरे, महाराष्ट्र देश उच्चारावरून त्याची महाराष्ट्र देश या उच्चारावरून या क्षेत्राचे नाव काय पडले, देश. म्हणजे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या भागाला काय म्हणतात, पूर्ण पुणे विभाग म्हणजे 5 जिल्हे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक आणि हे अहिल्या नगर, हे दोन देश त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यानंतर ना खानदेश. खानदेश ते काय म्हणतो आपण, 3 जिल्ह्यांचं म्हणून काय झालेलं आहे खानदेश. यालाच काय म्हणतो आपण, नंदुरबार, जळगाव आणि धुळे हे 3 जिल्हे. ओके, यालाच आपण ऋषिक देश असं सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, जवळजवळ या ठिकाणी या विभागातून ज्या नद्या वाहतात, तापी नदी महत्वाची नदी आहे, त्या ठिकाणी छोट्या मोठ्या अशा 13 उपनद्या आहेत. आता याला काय म्हटलंय, ऋषिक देश म्हणले प्राचीन काळी म्हणत. तर अकबराच्या दरबारी असणारा हा दानदेश म्हणून सुद्धा याला ओळखलेला आहे. काय, दानदेश सुद्धा या भागाला म्हणजेच खानदेशला ओळखलं जातं. त्यानंतर कोकणचा भाग बघा, यालाच कारावली पण म्हटलेलं आहे. आता याच्यावर बरीच नाव आहेत, कुकना असेल, परशुरामाच्या आईच्या नावावरून त्याचं वास्तव्य होतं म्हणून प्राचीन काळाला कुकना पण म्हटलंय. कुंग म्हटलंय, कुंग म्हणजे मावळणं होय, सूर्य मावळत असल्याने याला कोकण म्हटलेलं आहे. कोण म्हणजे डोंगर माथा, डोंगर माथ्याची नावावर त्याचे वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे 4 नावावर वेगळे, कारावली, कुंकणा, कुंग, कोण अशी नावं दिली. एकूण 7 जिल्ह्यात आपण बघितलं. प्राचीन ग्रंथामध्ये कोकणाला मूषक म्हटलंय, मूषक, कुपक म्हणलंय, आळूक सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, हे झालं तुमचं काय, प्रशासकीय विभागामध्ये जे महत्वाचे विभाग आहेत किंवा त्याचे काय केलेलं आपण वेगवेगळी नावं दिलेत, म्हणजे प्रादेशिक विभागानुसार त्यांची नावं दिलेत. 5 आणि 7 जसं आपण म्हटलं, औरंगाबाद आणि अमरावती असेल आणि नागपूर एकत्र असेल. त्यानंतर क्षेत्रफळानुसार जिल्हे बघा, ह्याचा उतरता क्रम असेल, चढता क्रम असेल. बऱ्यापैकी मेन्स वगैरे आहे त्याला हे क्वेश्चन विचारले जातात की प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, तर तुम्हाला पहिले टॉपचे तर ऍटलिस्ट माहित पाहिजेत. ओके, सगळ्यात जास्त बघा क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा क्रम. ओके, क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा जर क्रम विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिला माहित पाहिजे सगळ्यात जास्त क्षेत्रफळानुसार जिल्हा असेल अहमदनगर, म्हणजे सध्याचं काय आहे अहिल्यानगर. ओके, सध्याचं काय आहे अहिल्यानगर. ओके, 1 नंबरचा हा सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा अहिल्यानगर 17,413. नंतर दुसरा आहे पुणे, दुसरा पुणे, पहिला अहमदनगर, दुसरा पुणे, तिसरा नाशिक. ओके, चौथा सोलापूर आणि 5वा आहे तो गडचिरोली. ओके, 5वा आहे तो गडचिरोली. पहिले 5 टॉपचे तुम्हाला क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचे सांगितले क्रम. पहिला आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, दुसरा पुणे, तिसरा नाशिक, चौथा आहे तुमचा सोलापूर आणि 5वा आहे गडचिरोली. ओके, याच्यामध्ये आपणा सोलगड असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, आपणा सोलगड. आता त्याच्या पुढे जाऊन मेन्सला असे बरेच वेळा क्वेश्चन विचारले की 10,000पेक्षा जास्त क्षेत्रफळ, 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि कमी, हा क्वेश्चन आयोगाने विचारलाय कुठल्यामध्ये खालीलपैकी 10,000पेक्षा कमी क्षेत्रफळ आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्हाला 10,000पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार किंवा कमी असणारे तुम्हाला माहित पाहिजे. तर 10,000पेक्षा कमी क्षेत्रफळ असणारे कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात बघा पहिल्यांदा आहे 10,000पेक्षा कमी असणारं, त्याच्यामध्ये बीड येते, बीड. ओके, बीडचा किती आहे 10,000. त्याच्यापेक्षा जास्त असणारे बघा कुठले आहेत, चंद्रपूरच्या वरचे, चंद्रपूर हे पहिले 5 सांगितले. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर पहिले 9 जे आहेत ते 9 आहेत ते 10,000पेक्षा जास्त चौरस क्षेत्रफळ असणारे भाग आहेत. बरोबर, हे 10 जर तुम्हाला माहित असतील तर बाकी 26 पाठ करायची गरज नाही. 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पहिले 10,000 माहित असतील तर 36 पाठ करायची गरज आहे का नाही. आता पहिले हे तुम्हाला पाठ करून घेतलात. आपण काय म्हटलं, पहिल्यांदा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत की पहिलं काय आहे अहिल्यानगर जास्त क्षेत्रफळ, 2 नंबरचा क्षेत्रफळ जिल्हा पुणे, 3 नंबर नाशिक, 4 नंबर सोलापूर, 5 नंबर गडचिरोली. राहिलेले त्याच्यानंतरचे 6वा कुठला आहे, ज्याचं क्षेत्रफळ आहे यवतमाळ, अमरावती, जळगाव आणि चंद्रपूर, हे 4. म्हणजे पहिले 5 यवतमाळ, अमरावती, जळगाव आणि चंद्रपूर हे 4. ओके, असे 5 आणि 4 9 हे आहे ते 10,000पेक्षा जास्त असतील. आता याच्यानंतर आयोगाचा क्वेश्चन होता की 10,000पेक्षा कमी कुठले, तर त्याच्यामध्ये बीड, नांदेड, सातारा आणि औरंगाबाद ह्या जिल्ह्यांचा क्रम लागतो. किती 10,000, साधारणतः 10,000 त्याची काय आहे क्षेत्रफळ आहे. आता त्याच्यानंतर पण बरेच विचारतात कमी क्षेत्रफळ असणारे, पण ते तुम्हाला पाठ करायची गरज नाही, पहिले 10च पाठ करा, जेणेकरून 10,000पेक्षा जास्त माहिती असेल तर राहिलेले सगळे 10,000पेक्षा कमीचे. आयोगाने असाच क्वेश्चन विचार 10,000 चौरस क्षेत्रफळापेक्षा कमी कुठले आहेत, तर तुम्हाला जास्तीचं माहित असतील तर तुम्ही एकच पाठ करा. कमी जे काय आहेत आपल्याला 10,000पेक्षा कमी आहेत ते जिल्हे पाठ करणं सोपस्कर आहेत, ते 9च पाठ करायचे. पहिले 5 तर आपण पाठच करणार ऑब्व्हियसली, राहिलेले फक्त यवतमाळ, अमरावती, जळगाव आणि राहिलं तुमचं चंद्रपूर, हे 4 जिल्हे लक्षात, 5 आणि 4 9, ज्यांची क्षेत्रफळ हे साधारणतः 10,000 चौरस क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे, राहिलेले ते कमीचे आहेत.
आता उतरत्या क्रमानुसार तुम्हाला जर विचारलं की कमी कुठले आहेत सगळ्यात कमी, तर सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा म्हणजे पहिला आहे मुंबई शहर, सगळ्यात कमी 157. जोड्या लावाला हा क्वेश्चन विचारला जातो बघा, लक्षात ठेवा. जोड्या लावाला क्वेश्चन विचारला होता बऱ्याच वेळा. मुंबई शहराचं किती आहे चौरस क्षेत्रफळ, तर ते आहे 157 चौरस. त्यानंतर दुसरा आहे कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर भंडारा, ठाणे, हिंगोली आणि नंदुरबार हे 5 जिल्ह्यांचे काय सगळ्यात कमी क्षेत्रफळ असलेले जिल्हे आहेत. 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबरला मुंबई उपनगर, 3 नंबर भंडारा, ठाणे, हिंगोली आणि नंदुरबार. ओके. हे समजलं. 10,000 क्षेत्रफळाचं फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर तालुक्याच्या संख्येनुसार जिल्हे विचारतात, तालुक्याच्या संख्येच्या जोड्या विचारतात. बरोबर आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके, सगळ्यात जास्त तालुके असणारे जिल्हे कुठले आहेत, 16 तालुके आहेत. त्याच्यामध्ये 2 जिल्हे कुठले आहेत, नांदेड आणि यवतमाळ. त्यांच्यामध्ये 16 तालुके आहेत. प्रत्येकी नांदेडमध्ये 16 तालुके आहेत आणि यवतमाळमध्ये हायेस्ट 16 तालुके. असे 16 तालुके असलेले सगळ्यात जास्त तालुके असलेले जिल्हे कुठले आहेत, नांदेड आणि यवतमाळ. त्यानंतर 15 तालुके असलेले जिल्हे कुठले आहेत, नाशिक. पाठ बघा, लक्षात ठेवा. नाशिकला किती आहेत, 15. त्यानंतर रायगड, चंद्रपूर आणि जळगाव ह्याच्यामध्ये किती आहेत, 15 तालुके आहेत. 14 तालुके असलेले बघा, जवळचा आपला पुणे. पुण्यामध्ये किती आहेत, डायरेक्टली क्वेश्चन विचारतात तुम्हाला. पुण्यामध्ये एकूण जिल्हे तालुक्याची संख्या किती, 14. तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे की नाही, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. पुण्यामध्ये 14 आहेत. बरोबर आहे, लक्षात ठेवा. नंतर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर 14. त्यानंतर अमरावती पण 14 आणि नागपूर ही 14. ही 4 जिल्हे त्याच्यामध्ये काय आहेत, 14 तालुके आहेत. त्यानंतर 13 तालुके असलेला एकमेव जिल्हा आहे तो आहे बुलढाणा. बघा, लक्षात ठेवा. बुलढाण्यामध्ये किती आहेत, 13 आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि गडचिरोली यांच्यामध्ये 12 तालुके असलेले जिल्हे आहेत. कोल्हापूर आणि गडचिरोली 12 तालुके असलेले जिल्हे आहेत. सातारमध्ये आपल्या 11 MH 11. सातारामध्ये 11 तालुके आहेत. त्यानंतर सोलापूर आणि बीड जवळजवळ आहे, त्यामुळे लक्षात ठेवू शकता. सातारा सोलापूर 11 तालुके, बीडमध्ये पण 11. त्यानंतर सांगलीमध्ये MH 10. बरोबर आहे की नाही, तर तुम्हाला माहित पाहिजे सांगलीमध्ये 10 तालुके आहेत, लातूरमध्ये पण 10 तालुके आहेत. पाणी इकडून तिकडे नेलं होतं, सांगलीवरून लातूरला नेलं, तुम्हाला माहिती आहे. तर ते गोष्ट लक्षात ठेवा तसे लॉजिकली. त्यानंतर ना बघा, रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या किती आहे, 9. म्हणजे प्रत्येकी 9 आहे. रत्नागिरीमध्ये 9 तालुके, औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर 9 आणि परभणी 9. त्यानंतर 8 तालुके असलेले, फक्त 8 तालुक्याची संख्या असलेले जिल्हे कुठले, सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, वर्धा, गोंदिया आणि पालघर. त्यानंतर 7 जिल्ह्यांची संख्या असलेली भंडारा, अकोला, ठाणे. त्यानंतर 6 नंदुरबार आणि वाशिम. हा क्वेश्चन लक्षात ठेवा. हे नंदुरबारचं डायरेक्ट तुम्हाला विचारलं होतं. नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी, तुम्हाला त्यांचे तालुके जर कमी असतील, आता 6 बघा, आपण नंदुरबारमध्ये काय म्हणतोय, 6 तालुके, संख्या किती आहे, 6. त्यामुळे हे 6चे 6 कुठले तुम्हाला माहित पाहिजे. आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारतोय की नंदुरबारमध्ये खालीलपैकी कुठला तालुका नाही, तर नंदुरबारमध्ये 6 तालुके कुठले नाव तुम्हाला पाठ पाहिजे. नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी आणि अक्कलकुवा. बघा काय सांगितलं, 6 तालुके कुठले आहेत नंदुरबारमध्ये, नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी आणि अक्कलकुवा. तसं वाशिम मध्ये पण 6च आहेत. वाशिम मध्ये 6 जिल्हे आहेत. कुठले आहेत, वाशिम, कारंजा, सिरूड, मालेगाव, मंगळूरपीर आणि मनोरा. ओके, हे काय आहेत या ठिकाणचे 6 जिल्हे, 6 तालुके आहेत. त्याच्यामध्ये हिंगोली बघा, हिंगोलीमध्ये 5 तालुके आहेत. आयोगाचा हा पण क्वेश्चन आहे बऱ्याचपैकी, खालीलपैकी कुठला तालुका हिंगोलीमध्ये इन्क्लूड होत नाही. कमी तालुके तर त्या दृष्टीने क्वेश्चन विचारतात. आता हिंगोलीमध्ये 5 तालुके आहेत. वसमत, बघा माहित पाहिजे तुम्हाला, वसमत, हिंगोली, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा नागदा. सोपे. वसमत तालुका आहे. ओके, तो कुठं आहे, हिंगोलीमध्ये. हिंगोली तालुका आहे, स्वतः हिंगोली तालुका आहे. कळमनुरी आहे, सेनगाव आणि औंढा नागनाथ. हे 5 काय तालुके आहेत ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. धुळ्यामध्ये 4च येतात. त्यांचे नाव तुम्हाला इंडिव्हिज्युअली माहिती आहे. कुठले 4 तालुके, धुळे, साक्री, शिरपूर आणि सिंदखेडे. बघा हे महत्वाचं लक्षात ठेवा. काय, पहिला आहे धुळ्यामध्ये धुळे तालुका आहे, दुसरा साक्री तालुका, तिसरा शिरपूर आणि 14 सिंदखेडे. असे 4 तालुके आहेत ते धुळ्यामध्ये आहेत. धुळे एका जिल्ह्यामध्ये 4. मुंबई उपनगरमध्ये आपल्याला माहिती आहे, मुंबई उपनगरामध्ये काय झाले, 3 त्या ठिकाणी काय आहेत, तालुके आहेत. किती तालुके आहेत, 3 तालुके आहेत. कुठले 3 तालुके तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला आहे अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. बघा मुंबई उपनगरला काय आहेत, 3 तालुके, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. पण सगळ्यात महत्वाचं मुंबई शहर
याला एकही तालुका नाही. आयोगाचा याच्यावरती क्वेश्चन आहे. मुंबई शहरामध्ये किती तालुके आहेत? मुंबई शहराला एकही तालुका नाही. मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत. कुठला? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 तालुके कसे आहेत? मुंबई उपनगर. त्याच्यानंतर ना जिल्ह्यांची नावं आणि त्याचे मुख्यालय थोडीशी नावं वेगळी आहेत बघा. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काय आहेत? नाशिक असेल तर नाशिकमध्ये तिथं नाशिक जिल्ह्याचं नाव आहे किंवा मुख्यालय पण नाशिकमध्येच आहे. ओके. आता त्याच्यामध्ये मुंबई उपनगरचं जे जिल्ह्याचं ठिकाण आहे मुख्यालय ते मुंबई उपनगर आहे का? असं नाही. तर ते काय आहे? वांद्रे. तालुका कुर्ला येतो त्याला. बरोबर. कुठला आहे? वांद्रे हे काय? मुंबई उपनगराचं मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे रायगड जर आपण म्हणलं त्याचं मुख्यालय रायगड आहे का? कुठे ठिकाण आहे का रायगड? नाही. तर ते काय आहे? अलिबाग. म्हणजे मेन काय आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यात तालुक्याचं प्लेस? अलिबाग. तसं सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गचं तालुक्याचं ठिकाण कुठलं आहे? ओरोस बुद्रुक. तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. हे झाला प्रशासकीय तुमचा सगळा पार्ट. ओके. आता प्रशासकीय पार्ट नंतर आपण काय बघू? त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे प्राकृतिक रचना. थोडस काय झालंय आपण फास्ट चाललोय, वेळ आपल्याकडे कमी. प्राकृतिक विभाग मध्ये प्राकृतिक रचना बघा सगळं महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्रात किती विभाग पडतात? तर 3 विभाग. आयोगाचा ह्याच्यावरती प्रश्न आहे. काय सांगितलं की 3 काय होतात? विभाग पडतात. कुठले 3 आहेत? त्याच्यामध्ये पहिला येतो किनारपट्टी प्रदेश. जो काय कोकण किनारा आपण म्हणतोय हा किनारपट्टीचा सगळा प्रदेश असेल तो. त्यानंतर थोडासा उंचवट्याचा भाग, डोंगराळ भाग असेल तो. आणि नंतर पुन्हा सबंध पठार. अशा 3 भागामध्ये विभागणी झाली. म्हणजे महाराष्ट्र प्राकृतिक विभाग ओळखण्याचे घटक. आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला प्राकृतिक विभाग पडतायत तर प्राकृतिक विभाग ह्याच्यासाठी कोणते घटक कारणीभूत धरलेत? प्राकृतिक रचना झाली. आपण म्हणतोय 3 विभागात विभागणी केली. किनारपट्टी असेल, उंचवटा असेल आणि नंतर पठार असेल. कोणत्या बेसिसवरती केलं? तर त्याला त्या गोष्टीसाठी 3 गोष्टी त्यांना कन्सिडर केल्यात. पहिलं प्राकृतिक विभाग ठरवण्यासाठी उंची कशी आहे त्या भागाची. 2 उंची नंतर उठाव किती. आणि तिसरा आहे उताराची दिशा. उतार कुठे? आपल्याला उतार माहिती. आपला उतार कुठं आहे? पूर्वेकडे उतार आहे. त्यामुळे आपल्याकडून नद्या जेवढ्या आहेत कृष्णा असेल, गोदावरी असेल हे सगळ्या कुठे जातात? पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे वाहत जातात. वर्धा वगैरे तुम्ही बघितलं तर त्याचं उत्तर ते आहे. आता सगळ्यात महत्वाचं कोकण किनारपट्टी जी आहे, कोकण किनारपट्टी बघितली आपण. किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे पश्चिमेस जे अरबी समुद्र आहे आणि सह्याद्रीचा भाग आहे यांच्यामध्ये जे लांबट आणि अरुंद भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय? तटवर्ती प्रदेश म्हणजेच किनारपट्टी म्हणतोय. म्हणजे अरबी समुद्र आणि काय सांगितलं? सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये जो भाग आहे तो काय आहे? कोकण किनारपट्टीचा प्रदेश. आता कोकण किनारपट्टीची निर्मिती कशामुळे झाली? तर प्रस्तरभंगामुळे. आता प्रस्तरभंग हा काय आहे? कन्सेप्च्युअल पार्ट आहे. म्हणजे त्यावेळेस काय होते? खस्त एक भाग आणि एक भाग उंचवटा होतो त्याला काय म्हणतात? प्रस्तरभंग. तर तो जो भाग झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे? खचलेला भाग आहे तो खाली गेलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी समुद्र आहे आणि उंचवट्याचा भाग म्हणजे सह्याद्री आहे. बरोबर आहे की नाही? तर तो उंचवटा आणि खचलेला भाग याच्यामुळे काय झालेला आहे? प्रस्तरभंग. म्हणजे सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन भूभाग खचण्यामुळे ही किनारपट्टी काय झालेली तयार झालेली आहे. आता ही किनारपट्टी कशी आहे? बऱ्याच वेळा विचारलंय. किनारपट्टी कशी आहे? जी कोकणमध्ये किनारपट्टी आहे ती कशी आहे? रिया प्रकारची. आता रिया प्रकारची किनारपट्टी म्हणजे काय? हे आतमध्ये गेलेला भाग आहे की नाही त्याच्यामध्ये पाणी आज जातं पाठीमागे येतं. आतमध्ये भाग गेलेले सगळे. ओके. म्हणजे जे समुद्राचं पाणी तर ते आतमध्ये असं खचलं जातं त्याला रिया प्रकारची समुद्र किनारपट्टी म्हणतात. बरोबर आहे. हे काय आहे? वैशिष्ट्य आहे. जे कोकण किनारपट्टीचं वैशिष्ट्य काय आहे? तर रिया प्रकारची कोकण किनारपट्टी. आयोगाचा बराच वेळा क्वेश्चन विचारतो. रिया बघा, रिया लक्षात ठेवा. ओके. रिया हा कोकण किनारपट्टीचा भाग आहे. आता निर्मिती सांगितली. सह्याद्री पर्वताची निर्मिती कशामुळे झाली? प्रस्तरभंगामुळे भूभाग खचण्यामुळे ही किनारपट्टी तयार झालेली आहे. कोकण किनाऱ्याची जी आहे ती लांबी किती सांगितली तुम्हाला? मागाशी बघितलं आपण 720 किलोमीटर. ओके. समुद्र किनारपट्टीची रुंदी साधारणतः 30 ते 60 किलोमीटर. आणि नंतर ना सगळ्यात महत्वाचं उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये किनारपट्टी सगळ्यात जास्त आहे. बरोबर आहे की नाही? आणि या ठिकाणी ती किती आहे? 100. आता इथं उल्हास वगैरे जे आहे बरोबर आहे की उल्हास क्षेत्र तर त्या उल्हास नदीचं खोरं जे आहे तर त्याच्या सगळ्यात जास्त क्षेत्रफळ 100 किलोमीटर तेच हायेस्ट आहे. बाकी अरुंद असा पट्टा आहे. त्याच्यानंतर ना सागरी गुहा कुठे तुम्हाला बघायला भेटतील? मालवण आणि हरणे जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सागरी सी केव्ज बघायला भेटतील. आता कोकणचे ढोबळमानाने 2 भाग पडतात. कुठला? उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण मध्ये काय येतं? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर म्हणजे आता. ओके. आणि रायगड हे काय आहेत? उत्तर कोकणचे भाग आहेत. लक्षात येत आहे? काय सांगितलं? उत्तर कोकणामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड हे 3 प्लस हे 2
हे काय झाले तुमचा उत्तर कोकण झाले. आणि दक्षिण कोकणमध्ये फक्त 2च जिल्हे येतात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ओके, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता खलाटी आणि वलाटी काय आहे, तर कोकण किनारपट्टीचे विभाजन झाले. म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यास जे लागून भाग आहे त्याचा काय आहे, कमी उंचीचा भाग आहे म्हणजे कोकण किनारपट्टी, त्याला काय म्हणलंय, खलाटी म्हणलेला आहे. आणि जो त्याच्यानंतरचा सह्याद्री साईडचा भाग आहे तो उंचवट्याचा भाग आहे, त्याला वलाटी म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. खलाटीमध्ये पश्चिम भाग येतोय म्हणजे समुद्राकडचा भाग खलाटी. त्या ठिकाणी लागवड कशाची होते, नारळ आणि पोफळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा वगैरे त्या ठिकाणी जास्त सापडतात. तर त्याच्यावरती जरा थोडं सह्याद्री पर्वताकडे जर तुम्ही आला तर त्या ठिकाणी सह्याद्रीकडे तुम्हाला साधारणतः शेतीचा अत्यल्प विकास झालेला किंवा फलोत्पादन आंबे फणस वगैरे तुम्हाला बघायला सापडतील. ओके, आता सर्वाधिक, आता इथे किनारपट्टीचाच भाग आलेला, आपण इथं लगेच क्लिअर करू. सर्वाधिक किनारपट्टी असलेले जिल्हे कुठले आहेत असं जर तुम्हाला विचारलं की सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा, तर रायगड 1 नंबरचा सगळ्यात जास्त किनारपट्टी बघा. रायगडला सगळ्यात जास्त किनारपट्टी लागलेली आहे. 1 नंबर किनारपट्टीचा भाग असलेला रायगड, त्याची 240 किलोमीटर एवढी लांबी आहे. बघा, किनारपट्टी सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्याला आहे, रायगडला आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे रत्नागिरी. ओके, 3 नंबरला सिंधुदुर्ग आणि 4 नंबरला मग येतं ठाणे. ओके, 4 नंबरला ठाणे. ओके, हे ठाणे म्हणजे विभाजनापूर्वीच, आता पालघर पण त्यात इन्क्लूड होतं. ओके, त्यामुळे ते त्यांनी दिलं रायगड रत्नागिरी. बघा, वरून खाली आले की तुम्ही लक्षात, 1 नंबरला रायगड, रत्नागिरी सीमा जास्त कशामध्ये, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि लास्टला आहे ते पालघर म्हणजेच ठाणे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे उंचवट्याचा प्रदेश, त्याच्यामध्ये आपण बघतोय सह्याद्री. आता सह्याद्रीत महाराष्ट्राची लांबी किती, सह्याद्रीची हा क्वेश्चन आयोगाने विचारला, 400 किलोमीटर एवढी लांबी महाराष्ट्रामध्ये आहे. कशाची, सह्याद्री पर्वताची. बरोबर आहे की नाही, सह्याद्री पर्वताची किती लांबी आहे, तर ती लांबी साधारणतः 400 किलोमीटर सह्याद्री महाराष्ट्रामध्ये आहे. 30 ते 60 किलोमीटर अंतर असणाऱ्या किनाऱ्यापासून साधारणतः त्याची लांबी किलोमीटर अंतर आहे समुद्र किनाऱ्यापासूनच. दक्षिणोत्तर पर्वतरांग पसरले त्याला सह्याद्री म्हणतो आपण. पश्चिम बाजू कशी आहे सह्याद्रीची, बघा हे माहित पाहिजे, ही सह्याद्री आहे. बरोबर आहे की नाही, साधारणतः हे सह्याद्रीचा भाग आहे. ओके, हे सह्याद्री येते. ओके, हे कोकण आहे, त्याच्यामध्ये सह्याद्री. तर ह्या सह्याद्रीमध्ये काय सांगितलं तुम्हाला, सह्याद्रीमध्ये साधारणतः किती, तर पश्चिम भाग, सह्याद्रीचा पश्चिम भाग याला स्टिफनेस म्हणजे साधारणतः तीव्र उतार आहे. सह्याद्रीचा काय आहे या ठिकाणी, तीव्र उतार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यामध्ये सह्याद्रीचा पश्चिम भाग आहे तो कसा आहे, स्टिफनेस आहे त्याला, आणि पूर्व भाग कसा आहे, थोडासा उथळ आहे. म्हणजे पूर्व भाग थोडासा मंद उताराचा आहे, पण पश्चिम भाग तीव्र उताराचा आहे, तुम्हाला माहित पाहिजे. आता हा पर्वत जो आहे तो कसल्या प्रकारचा आहे, तर अवशिष्ट. आता सगळ्यात जुना अवशिष्ट पर्वत भारतातला कुठला, तर अरवली विचारतात. बरोबर आहे, अरवली काय आहे, सगळ्यात काय आहे, अरवली काय आहे, सगळ्यात जुना काय आहे ठिकाणी, वली पर्वत आहे किंवा अवशिष्ट पर्वत आहे. सॉरी, अवशिष्ट पर्वत रेसिड्यू. तसं सह्याद्रीचा कुठला प्रकार आहे, अवशिष्ट प्रकार हा आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये काय येतं विशेष म्हणजे, तर त्याच्यामध्ये पश्चिम घाटमध्ये वेस्टर्न घाट, जे की तापी नदीपासून जे चालू होतो, बरोबर आहे की नाही, तापी वगैरे नदी तिथून जे चालू होतो सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट साधारणतः कन्याकुमारी पर्यंत जातो. ओके, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे काय झालेले, उंची वाढत गेलेली आहे. बघा, सह्याद्री पर्वताची उंची काय झालेली आहे, म्हणजे पश्चिम घाटाची उंची. बघा, पश्चिम घाटाची उंची ही कुठून सुरू होते, तापी ते कन्याकुमारी. आता हा महाराष्ट्राचा भाग, याच्यामध्ये काय झाले, उंची दक्षिणेकडे वाढत गेली. बरं, जी साधारणतः पश्चिम घाटाची. पण जर आपल्याला क्वेश्चन विचारला की सह्याद्रीची उंची कुठं जास्त आहे, तर आपल्या इथं उत्तरेकडे जास्त आहे, दक्षिणेकडे नाही. कारण उत्तरेत काय आहे, कळसुबाई शिखर आहे. बरोबर आहे की नाही, उत्तरेत उलट आहे. हे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची कुठं आहे, उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे कमी आहे. कारण उत्तरेकडे काय आहे, कळसुबाईचं शिखर आहे, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. ओके, त्यानंतर एकूण लांबी पश्चिम घाटाची किती, 1600 किलोमीटर. महाराष्ट्रात किती, 400 किलोमीटर लांबी. खडकाचा प्रकार कुठला प्रकारचा आहे, बेसाल्ट खडक महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याचं आपण बघितलं हॉटस्पॉट किंवा जैवविविधता केंद्र म्हणून युनेस्को त्या ठिकाणी वारसा स्थळ दिलेलं आहे. त्याच्यानंतर सह्याद्री घाट साधारणतः महाराष्ट्राचे काय आहे, पश्चिम महाराष्ट्राचे भागाचे नाव आहे. त्याची उंची साधारणतः 900 मीटर आहे. बघा, हा क्वेश्चन विचारला, सह्याद्रीची उंची किती आहे, 900 मीटर उंची आहे, 900 सह्याद्रीची. ओके, सह्याद्रीची उंची किती आहे, 900 मीटर आहे. आणि उंची कशी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होते. बघा, आपल्यात काय सांगितलं तुम्हाला, सह्याद्रीची उंची कुठे जास्त आहे, उत्तरेला जास्त
आहे. ओके, त्यानंतर ना म्हणजे दक्षिणेला कमी, पश्चिमे काय बाजू तीव्र उताराची स्टिफनेस सांगितला, समुद्राकडे स्टिफनेस जास्त आहे आणि पूर्वेकडे काय आहे, मावळ भागात कमी आहे. अवशिष्ट प्रकार प्रकार आहे. आता महाराष्ट्रात डोंगर रांग बघा, त्याच्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला काल परवा सांगितलेलं मी, काय करा त्याच्यामध्ये थोडस पाठ करून ठेवा. नद्या वगैरे, नर्मदा असेल, नर्मदा नंतर तापी असेल. ओके, हे तुमचं पाठ झालं पाहिजेत. नद्या आहेत त्या आपण वन बाय वन बघू. आता सातपुडा बघू. एक सातपुडा रांग कशामध्ये आहे, सातपुडाच्या वरती नर्मदा आहे. नर्मदा आणि तापीच्या या दोन गोष्टीमुळे काय झालेलं आहे, सातपुडा विलग झालेला आहे. नंदुरबार मध्ये आता त्याच्यामध्ये पठार आहेत, बरोबर आहे की. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, अस्तंबाची उंची किती आहे, 1325. नंदुरबार, ओके, नंदुरबार आहे. त्याच्यामध्ये अस्तंबा पर्वत आहे, अस्तंबा पठार आहे, त्याची 1325 एवढी काय आहे, मीटर उंची आहे अस्तंबा. बैराट सुद्धा कुठं आहे, शिखर नंदुरबार मध्ये 1177. बघा, बैराटची पण उंची विचारले, बैराट शिखर 1177. हे पाठ करा, पाठ हे जोड्या लावायला विचारतात. बघा, अस्तंबा किती सांगितले, 1325 मीटर उंची आहे आणि बैराटचे आहे ते 1177. नंतर अमरावती भाग येते. अमरावतीमध्ये काय आहेत, गाविलगड टेकड्या आहेत. त्यानंतर चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. अमरावतीतलं चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदराची उंची किती आहे, 1115 मीटर. हे पाठ करून ठेवा. चिखलदरा डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर बरं, थंड हवेचं ठिकाण आहे, 1115 वरती त्याची काय उंची आहे. ओके, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा. आता सातमाळा अजिंठा काय आहे, त्याच्या खालचा डोंगर भाग आहे, म्हणजे तापी आणि गोदावरीच्या मध्ये ह्या दोन अंतर्भूत झालेला आहे, जलविभाजक आहे थोडक्यात. म्हणजे वरती तापी, त्याच्या खाली गोदावरी, या दोन्हीच्या मध्ये तापी आणि गोदावरी काय आहे, सातमाळा अजिंठा आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर दौलताबाद किंवा देवगिरी किल्ला असेल, लेण्या आहेत अजिंठा, वेरूळ, तुम्हाला विचारलंय. आता आयोगाचा एक क्वेश्चन होता की अजिंठा लेण्या जे आपण म्हणतोय औरंगाबाद मध्ये आहेत, त्या अजिंठा लेण्या ह्या कोणत्या नदीच्या वळणावर आहेत किंवा कोणत्या नदीच्या कडेला आहेत. अजिंठा कुठली नदी येते, ती वाघूर. हा क्वेश्चन आयोगानं ASO 2013-14 विचारलेला क्वेश्चन आहे. कुठलं, ASO 2013. म्हणजे क्वेश्चन कसे विचारले जातात बघा. अजिंठा लेणी तर सगळ्यांना माहिती आहे बाबा, आहेत औरंगाबाद किंवा संभाजीनगर मध्ये आहेत, पण ते कोणत्या नदीच्या तटावरती आहेत हे आपल्याला माहित नसते. कुठली नदी आहे, वाघूर नदी आहे. वाघूर नदी तटावर अजिंठा लेण्या आहेत. सातमाळा आणि नंतर मनमाडजळ असतील, अंकाई टंकाई पासून अजिंठा या ठिकाणी ओळखल्या जातात. सातमाळा अजिंठाच्या शाखा आणि जिल्हे बघा. नंदुरबार मध्ये वेगवेगळ्या टेकड्यांचे नाव आहेत बघा. नंदुरबार मध्ये सातमाळा अजिंठाला विचारलं तर गाळणा टेकड्या. गाळणा टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे, कुठल्या, नंदुरबार. त्याच्यामध्ये निर्मल रांग असेल तर नांदेडमध्ये. हिंगोलीचे घाट कुठं असणार आहेत, नांदेडमध्येच असणार, हिंगोलीमध्ये असणार आहेत. नांदेडमध्ये आणखी मुदखेडचे डोंगर नांदेड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुसदच्या टेकड्या यवतमाळमध्ये. लक्षात येते, हे तुमचं पाठ पाहिजे. म्हणजे तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. तापी आणि गोदावरी सातमाळा अजिंठ्याने वेगळे विलग केलेला आहे. नंतर गोदावरी, भीमा हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा आणि कृष्णा महादेव डोंगर रंगानं अलग केलेले आहेत. आता गोदावरी भीमा नदीची अलग करणारी हरिश्चंद्र बालाघाट बघू आपण. त्याच्यामध्ये पुणे, सातारा, उस्मानाबाद, सातारा 6 जिल्ह्याचा समावेश होतो. बालाघाट म्हणजे काय सांगितलं, सपाट माथ्याचा प्रदेश. महत्वाचा ठिकाणी असलेला किल्ला म्हणजे शिवनेरी. ओके, आता जिल्हा आणि शाखेचं नाव बघा. आता मागच्या वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारला होता की तसुमाई हे या ठिकाणी डोंगर आहे. तसुमाई हा कुठं आहे तर तो पुणे जिल्ह्यात आहे. हे पाठ करून ठेवा. तसुमाई बारीक अधूनमधून कुठेतरी विचारलं जातं, तुम्हाला लक्षात येत नाही. रिपीट क्वेश्चन तुम्हाला विचारणार, तसुमाई डोंगर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये. बाळेश्वराचे डोंगर तुम्हाला कुठं बघायला भेटतात तर अहमदनगर मध्ये सध्याचं अहिल्यानगर. त्यानंतर महादेव डोंगर रांगा, बरोबर, 5वे महादेव डोंगर. शंभू महादेवाचं प्रसिद्ध मंदिर, त्यामुळे त्यांना शंभू महादेवाच्या नावानंच डोंगर नाव देतात. रायरेश्वर असेल जे आपलं, ओके, रायरेश्वर पासून ते शिंगणापूर पर्यंतचा विस्तार. आता आयोगाने एकदा रायरेश्वराचं कंबाईनलाच क्वेश्चन, कंबाईन नाही, त्यावेळेस ASO वेगळी होती. ASO ला क्वेश्चन विचारला होता की रायरेश्वराची उंची किती. रायरेश्वराची हाईट किती आहे, 1375 मीटर आहे. आयोग असे गुगलीत टाकतं. कधी कधी एक क्वेश्चन 3 ऑप्शन माहित असतात. हे रायरेश्वर वगैरे आपण पाठ केलं नसतं, त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा, स्मरण, हे थोडंसं महत्वाचं आहे. रायरेश्वर आपण कधीच लक्षात घेत नाही. रायरेश्वराची उंची किती आहे, 1373 आहे, 75 नाही, 1373 रायरेश्वराची हाईट लक्षात ठेवा. 1373 एवढं त्याची काय आहे, हाईट वरती ते आहे. ओके, 1373 मीटर रायरेश्वर ते शिखर शिंगणापूर ह्या डोंगर रांगा म्हणजे महादेव डोंगर रांगा आहेत. आता सातारमध्ये महत्वाचे जे डोंगर आहे त्याच्यामध्ये बामनोलीचे डोंगर जोड्याला मला क्वेश्चन विचारले होते. बामनोली डोंगर कुठं आहेत साताऱ्यामध्ये,
मडोशी डोंगरावरती क्वेश्चन विचारला होता जोड्याला जोडा. मडोशी डोंगर कुठल्या जिल्ह्यात आहेत आपल्याला माहितच नसतं. मडोशी डोंगर आहेत ते सातारा जिल्ह्यात आहेत. मडोशी डोंगर याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आगाशिव डोंगर याच्यावरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेत. म्हणजे बामनोली मडोशी कुठं आहेत सातारमध्ये आणि आगाशिव डोंगर कुठं आहेत कराडमध्ये, म्हणजे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, वर्धनगड हे तुम्हाला किल्ले विचारले जातात. ओके. त्यानंतर तोरणमाळचे आता उत्तर महाराष्ट्रामधील डोंगर. आता उत्तर महाराष्ट्र म्हणजे हे नंदुरबार, जळगाव वगैरे तो भाग आहे तिथं. नंदुरबार मध्ये साधारणतः जिल्ह्यात किती आहे सरासरी उंची 1036 मीटर आहे. अस्तंबा तुम्ही मागाशी पाठ केले किती 1325 अस्तंबा, बरोबर आहे की नाही. त्यानंतर तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण आहे तुम्हाला माहिती आहे गाविळमध्ये अमरावतीमध्ये आहे ते. आता बैराट शिखर आहे बैराट, बरोबर आहे की नाही. बैराट शिखराची उंची किती सांगितली तुम्हाला 1177 हे पाठ करून ठेवा. बैराट अमरावती, बैराट किती आहे उंची 1177 आणि चिखलदराची 1118 मीटर एवढी उंची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं टेकड्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनी टेकड्यांची नाव आपण बघूयात. आता बघा पहिल्यांदा आहे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं गरमसूर ज्या आहेत, गरमसूर टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत नागपूर. त्यानंतर मनसर, गरमसूर वरती लक्षात ठेवा गरमसूर आहेत त्या नागपूरवरती. आयोगाने क्वेश्चन विचारलाय गरमसूर टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत तर नागपूरमध्ये. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणारे टेकड्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये भामरागड, मोस्टली भामरागड विचारलंय बऱ्याच वेळा. सुरजागड, भामरागड तर 100% विचारलंय. चिरोली आहेत, चांदूरगड आणि चिमूर आहेत. आता गोंदियामध्ये बघा, गोंदियामध्ये आता तुम्हाला कालच ज्यावेळेस आपण अनालिसिस बघितले त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला होता की दरेकसा ज्या टेकड्या आहेत त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या गोंदिया आणि नवेगाव. दरेकसा कुठं आहेत गोंदियामध्ये. हा रिपीट क्वेश्चन आहे, पुन्हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता याची उंची तुम्हाला हाईट नुसार माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर ते तुम्ही थोडंसं पाठ करून ठेवलं तरी चालेल. सगळ्यात जास्त उंची असणारे 5-6 जर तुमचे पाठ पाहिजे म्हणजे कसाम हसतो. कसाम हसतो म्हणजे काय, क म्हणजे कळसुबाई 1646, सा म्हणजे साल्हेर 1567, म म्हणजे महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आपलं महाबळेश्वर 1438. नंतर हरिश्चंद्रगड त्याच्यामध्ये किती आहे 1424 आणि स म्हणजे सप्तशृंगी 1416 आणि लास्टचा राहिला तो तोरणा. कसाम हसतो तोरणा किती आहे 1404 आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर तौला वगैरे बऱ्याच वेळा विचारलं, त्या तौलाची हाईट विचारली होती तुम्हाला 1231 कुठल्या जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये आहे. त्यानंतर बैराट आता सांगितलं. हनुमान एक क्वेश्चन विचारला होता. हनुमान हे शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, ते हनुमान कुठे शिखर आहे धुळ्यामध्ये आहे. त्याची उंची किती 1063 मीटर आहे. तुम्हाला पाठ पाहिजे. हे गाळणा वगैरे आहे त्या ठिकाणी आहे. हनुमानची उंची किती आहे 1063. आयोगाचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्हाला काल मी अनालिसिस मध्ये विचारलं होतं की कुठल्या घाटाची उंची जास्त आहे किंवा कमी याच्यावरून क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन असा होता की कुंभारली घाट आणि पोंडा घाट या दोन्हीमध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स दिले होते, दोन्हीचे वाक्य दिले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर आणि चूक सांगायचे होते. यापैकी बरोबर कुठले तर कुंभारली घाटाची उंची साधारणतः 1050 मीटर आहे. कुंभारली घाट, बरोबर आहे की नाही. कराड आणि चिपळूणला जोडणारा कुंभारली घाट आहे. तर त्या कुंभारली त्या घाटामध्ये काय साधारणतः 1050 एवढं काय त्याच्यामध्ये उंची आहे. आणि जो फोंडा घाट आहे, फोंडा दक्षिणेत आपण म्हणतोय, ओके, फोको कोल्हापूर पणजीला जोडतोय, त्याची उंची किती सांगितली तुम्हाला, हाईट किती तर 900 मीटर आहे. आता तारामती मध्येच तुम्ही विचार तारामती लक्षात, तारामती पाठ करताना लक्षात ठेवा हे किती 1231 बारामती, ओके, लक्षात ठेवा. ते तारामतीचं किती 1231, 1200 जरी आठवलं तरी बाद झालं. ओके, ही गोष्ट तुम्ही टेक्निकल लक्षात ठेवा. हे दोन्ही विचारलेत. कुंभारली घाटची उंची किती आहे 1050 मीटर आणि फोंडा घाट 900 मीटर आणि तारामती त्याची उंची बारामती थोडक्यात म्हणजे 1231 मीटर. थोडीशी ट्रिकली काही गोष्टी ट्रिकी असतात त्या लक्षात ठेवणं पण गरजेचं, कारण डायरेक्ट तारामती विचारलं, तारामतीची हाईट आपण डायरेक्ट सांगू शकत नाही. तारामतीची हाईट किती 1231. त्यानंतर पठारी भाग बघू. महाराष्ट्राचा 90% भाग हा पठार आहे. किती 90%. पूर्व पश्चिम लांबी तुम्हाला सांगितली होती, दक्षिण उत्तर पण सांगितले तुम्हाला, सरासरी उंची सांगितली. महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. हा आयोगाचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे की नाही. याच्याला जोडणं त्यांना विचारलं की सह्याद्री पर्वतामध्ये त्याची हाईट किती आहे पठाराची, तर साधारणतः 900 मीटर आहे आणि ती पूर्वेकडे काय होते कमी कमी होत जाते, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. उतार आपला पूर्वेकडे आहे, पठाराची उंची कुठे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. ओके, त्यानंतर पठार आहेत वेगवेगळे. पठारामध्ये बघा काय आहेत, तोरणमाळचं पठार कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार. नंतर मालेगाव पठार नाशिक जिल्ह्यामध्ये. अहमदनगर पठार अहमदनगर मध्ये आहे, बरोबर आहे की नाही. हे तुमचा पाठ पाहिजे. ओके, आता राजगडची एकदा तुम्हाला राजगड आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारा. 1376 त्याची
हाईट आहे, हा क्वेश्चन विचारला. शिंगी जो आहे, शिंगी ते कुठं आहे? शिंगी 1293 पुणे जिल्ह्यामध्ये शिखर आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं, सासवड पठार पुणे जिल्ह्यामध्ये, जोडेलावाला विचारलंय. सासवड पठार पुणे, औंध पठार सातारमध्ये, खानापूर आहे पठार सांगलीमध्ये, मांजरा पठार आहे मराठवाड्यामध्ये, त्यानंतर बुलढाणा पठार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, पाचगणी सातारा, तळेगाव पठार कुठे आहे? आता तळेगाव म्हणाल पुण्यामध्ये, तळेगाव पुण्यामध्ये नाही, तळेगाव वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर यवतमाळ पठारामध्ये, आणि गाविलगड पठार आहे. ते गाविलगड पठार कुठं आहे? गाविलगड पठार आहे तर ते साधारणतः आहे अमरावती मध्ये. आता दख्खन पठाराची निर्मिती कशी झालेली आहे बघा. त्याच्यामध्ये बघा, भ्रंशमूलक पद्धतीने काय झालेलं आहे? ज्वालामुखीचा उद्रेक होऊन झालेली आहे. म्हणजे दख्खन पठार कशाची निर्मिती आहे? भ्रंशमूलक उद्रेकाची आहे. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवा. त्यानंतर ना साधारणतः बेसिक खडक आहे किंवा जो बसाल्ट आहे तुम्हाला माहिती, त्याच्यामध्ये जास्त जाणार नाही. आता डायरेक्टली आपण काय बघू? वेगवेगळे जिल्हे त्यांच्या टेकड्या. टेकड्या म्हणजे काय? कुठल्या प्रकारच्या टेकड्या आहेत? गोंदियामध्ये बघा, गोंदियामध्ये तुम्हाला ज्या महत्वाच्या माहित पाहिजेत, नवेगाव टेकडी, नंतर ना गायखुरी पण कुठं आहे? गोंदियामध्ये, आणि दरकेसा, हे गायखुरी आणि नवेगाव, तीन ज्या टेकड्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दरकेसा कुठं आहेत? गोंदिया. भंडाऱ्यामध्ये कुठे आहेत? भीमसेन, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. भीमसेन आणि गायमुखा. बघा, गायखुरी आहे ते गोंदियामध्ये आणि गायमुखा आहे ते भंडारामध्ये, आणि भीमसेन टेकड्या ज्या आहेत, भीमसेन आहेत त्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये बराच विचारलं, त्या गरमसूर, त्याच्यावरतीच क्वेश्चन बराच विचार. बाकीच्या पण आहेत, पिलकापार आहे, चापे गडी आहे, पिंपरडोल आहे, ह्या जास्त माहित असणार. पण गरमसूर लक्षात ठेवा, गरमसूर कुठे आहेत? नागपूरमध्ये. वर्धामध्ये कुठले आहेत? रावणदेव, गिरड, हरणखुरी, मोलेगाव, असे महत्वाचे आहेत. पुण्यामध्ये बघा, तसुमाई टेकडी तुम्हाला विचारलं होतं, तसुमाई टेकडी पुण्यामध्ये आहे, हे क्वेश्चन विचारलाय. शिंगी पण क्वेश्चन विचारलेला आहे, आणि ताम्हिणी तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. बीडमध्ये चिंचोली आणि नाकनूर हे दोन टेकड्या आहेत. सांगलीमध्ये महत्वाचं लक्षात ठेवा, मल्लिकार्जुन आहे. शुक्राचार्य क्वेश्चन विचारलाय. शुक्राचार्य कुठं आहे? सांगलीमध्ये टेकडी आहे शुक्राचार्य. नंतर ना कुठली महत्वाची? मल्लिकार्जुन. कोल्हापूरमध्ये चिकोडीचे डोंगर कुठे आहेत विचारला जातात क्वेश्चन. बघा, चिकोडी कुठं आहे? ते आहे ती चिकोडी कोल्हापूरला आहे. त्यानंतर पन्हाळा असेल, नंतर दुधगाव. सातारमध्ये आगाशिव आहेत, बामनोली, महादेव, मस्कोबा पण क्वेश्चन विचारलाय. मस्कोबा टेकड्या कुठे आहेत? डोंगर मस्कोबाचे कुठे आहेत? सातारमध्ये. परळी आहे. मडोशीवरती क्वेश्चन विचारला. मडोशी डोंगर रागा कुठे आहेत? सातारमध्ये. मांढरदेव असेल, सीताबाई असेल, औंध असेल किंवा यवतेश्वर असेल. त्यानंतर नाशिकमध्ये असणारे महत्वाच्या टेकड्या, सातमाळा, साल्हेर मुल्हेर, वणी, चांदवड, आणि त्याच्यामध्ये महत्वाचं साल्हेर मुल्हेर कुठं आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर अहमदनगरमध्ये सध्याचं अहिल्यानगर, हरिश्चंद्रगड हरेश्वराचं असेल किंवा कळसुबाई, हे कशामध्ये? अहिल्यानगर. औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळ लक्षात ठेवा. जळगावमध्ये महत्वाचे ठेवा, हस्ती टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर हस्ती कुठं आहेत? जळगाव, केळी लक्षात ठेवा, हस्ती. त्यानंतर पुसद आहेत त्या यवतमाळमध्ये, हिंगोलीमध्ये असतात, नांदेडमध्ये निर्मल आणि मुदखेड लक्षात ठेवा. गाळणा टेकड्या कुठं आहेत? धुळेमध्ये आहेत. चंद्रपूरमध्ये कुठले आहेत? तर मूल आहे, चिमूर आहे. गडचिरोलीमध्ये भामरागड आहे, सूरजगड ते विचारतात. नंतर उस्मानाबादमध्ये किंवा धाराशिवमध्ये सध्या आहे ते नळदुर्ग, हे माहित असणं. नळदुर्ग कुठं आहे? तर उस्मानाबाद किंवा धाराशिवमध्ये. मुंबई उपनगरमध्ये कुठले आहेत बघा? कान्हेरी आहे, घाटकोपर आहेत, तुर्भे या टेकड्या आहेत मुंबई शहरामध्ये. शिवडी असेल, अँटॉप हिल लक्षात ठेवा, मुंबई शहरामध्ये. अमरावतीमध्ये चिरोडी, बघा हे कन्फ्युज होते. चिरोडीचे डोंगर आहेत ते चिरोडी आहे ते अमरावतीमध्ये, चिरोडी हे अमरावतीमध्ये, आणि चिकोडीचे डोंगर आहेत, चिकोडी हे आहेत ते कोल्हापूरमध्ये. दोन मध्ये कन्फ्युजन नको. चिरोडी असेल र आहे तिथं, त्यामुळे ते अमरावतीत आहे, आणि क आहे त्यामुळे चिकोडी, क लक्षात ठेवा. क आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये कुठला आहे हा क्वेश्चन विचारलाय. रामलिंग टेकडे आहेत, बरोबर आहे. त्यानंतर तोरणमाळ आहे ते नंदुरबार मध्ये आहे. नंतर जांबवण टेकड्या कुठं आहेत? जालना, ज्यामध्ये जांबवंत आहे त्यामध्ये जालनामध्ये. नंतर तुंगार टेकड्या आहेत ठाण्यामध्ये. अकोल्यात आहे नरनाळा, ओके, नरनाळा आहे. त्यानंतर परभणीमध्ये आहेत निर्मल किंवा त्याला अजिंठा पण म्हटलं जातं. महत्वाचे डोंगरी किल्ले बघा, डोंगरी किल्ले आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, बघा डोंगरी कुठले किल्ले आहेत त्याच्यामध्ये. पहिला भाग बघा डोंगरी किल्ल्यांचा, 2 मिनिट.
2 मिनिट ब्रेक घेऊ. डोंगरी किल्ला महत्वाचं लक्षात घ्या. आता रायगड जिल्ह्यामध्ये बघा डोंगरी किल्ला कुठं, रायगड जिल्हा डोंगरी किल्ले. त्याच्यामध्ये रायगड आहेत, कर्नाळा आहे बघा, कर्नाळा. नरनाळा बघा, नरनाळा सांगितला पण कुठं सांगितला होता, तर तो धाराशिव मध्ये. कर्नाळा आहे तो कुठं, रायगड मध्ये. लिंगाणा महत्वाचा आहे, आलं लक्षात. आणि रतनगड एक पेनपशी आहे, रतनगड तो एक महत्वाचा आहे. आता रत्नागिरीमध्ये वासोटा पण महत्वाचा, लक्षात ठेवा. जयगड आणि पूर्णगड आणि मंडणगड. कोल्हापूरमध्ये विशाळगड आहे, बुधरगड आहे, नंतर पन्हाळा आहे. सिंधुदुर्गमध्ये रांगण आहे, देवगड आहे. ओके. सातारामध्ये, साताराच्या बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला होता, प्रतापगड कुठल्या जिल्ह्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. प्रतापगड कुठे आहे, सातारामध्ये आहे. त्यानंतर सज्जनगड माहिती आहे तुम्हाला, वासोटा पण माहिती आहे, वसंतगड माहिती आहे, अजिंक्यतारा माहिती आहे. ओके. नाशिकमध्ये साल्लेर मुल्लेर, जोड्या असेल तर ते साल्लेर मुल्लेर, अंकाई टंकाई अलंग मलंग, जे काही डोंगर रांगाई डोंगर किल्ले येतील, मंगी तुंगी असेल तर हे जोड्याचे जर आले तर ते नाशिकमध्ये बिनधास्त राहायचं आहे. त्यानंतर ना पुढचा आहे अकोल्याला सांगितलं तो नरनाळा आहे. ओके, लक्षात ठेवा. नरनाळा कुठे किल्ला आहे, अकोल्याला आहे. नंतर ना दौलताबाद आहे तो संभाजीनगरला आहे. लळिंग धुळ्यामध्ये पण आहे, बरोबर आहे. रामलिंग वेगळे बरं धाराशिव मध्ये, आणि हे लळिंग आहे किल्ला, बरोबर आहे. त्यानंतर लातूरमध्ये उदगीर औसा आहे. पुण्यामधले जे आहेत ते त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला आयोगानं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच माहित असले पाहिजेत. सिंहगड माहित असला पाहिजे, पुण्यामधला किल्ला. पुरंदर, शिवनेरी, तोरणा. आता हे बरोबर आपले पाठ असतात, तोरणा पण पाठ असतो, राजगड पाठ असतो, लोहगड. पण राजमाची कळत नाही, राजमाची आपण काय म्हणतो चुकीचं आपल्या लक्षात येत नाही. तर राजमाची कुठं आहे, पुण्यामध्येच आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन. आणि विसापूर आहे तो पण कुठं आहे, पुण्यामध्ये. नागपूरमध्ये सीताबर्डी किल्ला आहे. अहमदनगर म्हणजे काय, हरिश्चंद्रगड. नांदेडमध्ये कंधार आहे, कंधार, बरोबर की नाही. त्याच्यानंतर ना उस्मानाबाद नळदुर्ग आहे, आता सांगितलं तुम्हाला. म्हणजे धाराशिव मध्ये नळदुर्ग आहे. नरनाळा आहे ते अकोल्यात आहे. आणि बीड मध्ये आहे तो धारूर आहे, धारूर. इतिहासमध्ये तुम्ही बघितलं असेल, बीडचं जुनं नाव काय आहे, भीर, भीर नाव आहे त्याचं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर जलदुर्ग बघा, जिल्हा आणि जलदुर्गाचे नाव बघा. तर रायगडमध्ये जलदुर्ग आहे ते कुठले आहेत, जंजिरा रायगडमध्ये येतो. खांदेरी उंदेरी असेल किंवा कासा असेल, 3 आहेत ते कुठे येतात, रायगडमध्ये. जंजिरा, खांदेरी उंदेरी आणि कासा. आणि सुवर्णदुर्ग हा रत्नागिरीतला जिल्हा, बरोबर आहे, सुवर्णदुर्ग. ओके. त्यानंतर ना सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले आहेत, हे समुद्री किल्ले आहेत, म्हणजे जल किल्ले आहेत. ओके, दुर्ग आहेत. नंतर प्रमुख समुद्रपट्टी किल्ले कुठले आहेत, तर ठाण्यामध्ये बघा कुठला आहे, वसई आणि अर्नाळा. वसई आणि अर्नाळा समुद्रतटीय किल्ले आहेत. रायगडमध्ये चोल आहे आणि द्रोणागिरी आहे. रत्नागिरीमध्ये जयगड, रतनगड आणि पूर्णगड आहे. आता महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणं बघा कुठले आहेत, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता भारतातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण कुठलं म्हटलं तर ते माथेरान येतं. ओके, हे लक्षात ठेवा, हे माहित पाहिजे. भारतातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण माथेरान आहे. आता तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारलं, त्याच्या हाईट आहे 1150, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ, डोंगर आहे. चिखलदराचे 1118, अमरावतीमध्ये. नरनाळा थंड हवेचं ठिकाण आहे अकोल्याला. म्हैसमाळ क्वेश्चन विचारलाय, म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. सध्याचं संभाजीनगर औरंगाबादमध्ये आहे. म्हैसमाळ त्याची उंची जी आहे किंवा हाईट आहे ती साधारणतः किती आहे, थंड हवेचं ठिकाण असतं 1067 आहे. माथेरान आहे ते काय, सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण आहे. कुठलं आहे, माथेरान. रायगडमध्ये माथेरान येतं. कर्जत. महाबळेश्वर 1438, सातारा थंड हवेचं ठिकाण. पाचगणी 1293, सातारा. देन महत्वाचा त्यांचा महाराष्ट्रात सर्वात जुना किल्ला कुठला विचारला तर तो पन्हाळा नावल्या. पन्हाळ्याची उंची किती आहे, 754 मीटर आहे. आंबोली कशामध्ये येतं, सिंधुदुर्ग मध्ये येतं आंबोली. जव्हार, पालघर थंड हवेचे ठिकाण बघा, जव्हार. ओके. त्यानंतर ना खंडाळा 550 पुण्यामध्ये आहे, 550 मीटर उंची. लोणावळा 624 मीटर आहे. अंबाझरी, भिंगार हे बुलढाण्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहे. चिंचोली आहे ते बीडमध्ये. मोखाडा आणि सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण पालघरमध्ये आहेत. पालघर यातलं सूर्यमाळ विचारलंय. सूर्यमाळ कुठे थंड हवेचे ठिकाण, पालघरमध्ये आहे. आता महाराष्ट्रात प्रमुख घाट मात्र बघा, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय आहे, पुणे आणि मुंबईला कुठल्या घाटानं जोडले तर ते बोर घाट आहे. पुणे आणि मुंबईमध्ये कुठला घाट पडतो, बोर घाट. आता दिवे घाट सगळ्यांना याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, ते काय त्यात विचारले जातात, जोड्या लावासाठी क्वेश्चन. दिवे घाट पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या मार्गावरती, पुणे आणि बारामती मार्गाला जोडणार आहे दिवे घाट. ओके.
त्यानंतर लिंगा घाट ह्या रायगडमध्ये, कुंभा घाट, शेवत्या घाट आहे तो पण रायगडमध्ये येतो. वरांदा घाट सगळ्यांना माहित पाहिजे, क्वेश्चन विचारलाय. वरांदा घाट कुठे आहे? रायगडमध्ये, म्हणजेच पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये, पुणे आणि महाडला जोडण्याचं काम करतो. त्यानंतर शिरघाट पालघर आणि नाशिकमध्ये, नाशिक जव्हार मार्गावरती. तळघाट ठाणे नाशिकमध्ये, मुंबई नाशिक जोडण्याचं काम करतो. कसारा आहे तो नाशिकमध्येच आहे, ओके, जिल्ह्यामध्ये. कसारा घाट, तळघाट. माळशेज घाट आहे पुणे, ठाणे, अहमदनगर आणि कल्याण, म्हणजे सध्याचा अहिल्यानगर आणि कल्याण या मार्गावरती कुठला? माळशेज. नाणेघाट पुणे, नंतर भीमाशंकर पुणे, सावळी किंवा कुसूर घाट हे महत्वाचं आहे, राजगुरुनगर आणि कर्जतमध्ये. आणि बोरघाट मुंबई पुणे सगळ्यांना माहिती आहे. कात्रजचा घाट पुणे सातारा. डवाळा घाट नाही विचारला. तर कशेडी घाट तुम्हाला काल विचारलं होतं, मी काल सांगितलं तुम्हाला. कशेडी घाट कुठून जातो? महाड दापोली आहे, पोलादपूर नाही. पोलादपूर महाबळेश्वर तुम्हाला क्वेश्चन विचारला, पोलादपूर महाबळेश्वर मध्ये कशेडी घाट येतो असा क्वेश्चन विचारला होता अनालिसिस मध्ये, ते चुकीचं आहे. कशेडी घाट कुठं आहे? कशेडी घाट दापोलीला जाताना आहे, तो महाड दापोलीमध्ये येतो, ओके. हातलोट आहे तो रत्नागिरी मध्ये आहे. त्यानंतर कुंभारली घाट तुम्हाला आता सांगितलं, कराड चिपळूण, ओके, या दरम्यान आहे. रत्नागिरी सातारा जोडण्याचं काम करतं कुंभारली, कराड चिपळूण. पसरणे आहे वाई पाचगणीला जोडणारा, खंबाटकी पुणे सातारामध्ये आहे. नंतर ना आंबा घाट बघा, अंकुर, हे लक्षात ठेवायचं, थोडंसं लक्षात राहणं गरजेचं आहे. अंकुर कोल्हापूर रत्नागिरी, शॉर्ट फॉर्म करून ठेवा. अनुस्करा बराच वेळ उठलाय, अनुकोरा लक्षात ठेवायचं. अनुस्कोरा लक्षात ठेवण्यापेक्षा अनुकोरा लक्षात ठेवा. कोरा म्हणजे कोल्हापूर राजापूर, कोल्हापूर आणि राजापूरमध्ये अनुस्कोरा आहे, बरोबर. अनुस्कोरा घाट कुठं आहे? कोरा, अनुकोरा घाट आलं लक्षात. कोरा म्हणजे कोल्हापूर राजापूर. नंतर न करुळ घाट लक्षात ठेवा, कोल्हापूर वैभववाडी किंवा कोल्हापूर राजापूर यामध्ये काय आहे? करुळ घाट आहे. फोंडा घाट, फोकोप लक्षात ठेवा, फोकोप म्हणजे फोंडा कोल्हापूर पणजी. नंतर हनुमंत घाट हा बराच वेळा विचारला, सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर कुडाळ, हनुमंत घाट, बरोबर आहे. त्याच्यानंतर महत्वाचा आहे चंदनपुरी घाट आहे संगमनेर पुण्यामध्ये. नंतर लळिंगबारी आहे धुळे मुंबईमध्ये. पालघाट हे विचारला जातात, पालघाट कुठे? यावल आणि इंदूर यांच्यामध्ये जळगावमध्ये आहे, कुठला? पालघाट. नंतर जे महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत. आता खाड्यांमध्ये विचार करू, जिल्हा आणि खाडे. सगळ्यात आता बघा, सगळ्या खाड्या तुम्हाला माहित असणं गरजेचं. त्यावेळेस आपल्याला कसं विचारलं होतं, कोकणाचे दोन भाग आहेत, तर त्यांना 3 भाग केले, आलं लक्षात. उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा प्रकारे केले. तुम्हाला मध्यचं विचारलेलं, कशेळी मला वाटते, जयगड किंवा या ठिकाणी वसईचं वगैरे विचारलं होतं, ह्याच्यामध्ये मध्य कुठलं आहे, बरोबर, ओके. आता बघू आपण पहिल्यापासून बघू, वसई साईडने किंवा उत्तरेकडून बघू आपण कुठले आहेत. त्याच्यामध्ये पहिले बघा, पालघर जिल्ह्यामध्ये 3 मुख्यतः खाड्या येतात. पालघरमध्ये 3 कुठले आहेत? डहाणू, वसई आणि दांतेवरे. कुठली? डहाणू, वसई आणि दांतेवरे हे 3 जी खाड्या आहेत त्या पालघर जिल्ह्यामध्ये येतात. म्हणजे तुम्ही पाठ करून लक्षात ठेवा, डहाणू, वसई आणि दांतेवरे. ठाणे जे आहे किंवा उल्हास म्हणतोय आपण, ते खाडी कशामध्ये आहे? ठाण्यामध्ये. मग तुम्हाला सांगितलं उल्हास काय सगळ्यात जास्त तिथं त्याची कोकणातली लांबी आहे, 100 किलोमीटरची लांबी सगळ्यात जास्त कुठं आहे? उल्हास नदी खोऱ्यात आहे. त्यानंतर मुंबई शहर उपनगरमध्ये काय येतं? मनोरी येतं, दहिसर आणि मालाड आणि माहीम या खाड्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये महत्वाच्या खाड्या कुठल्या आहेत? पहिली आहे पनवेल, नंतर धरमतर, तिला पाताळगंगा नदीची खाडी म्हणतात, धरमतर. नंतर रोहा आणि राजापुरी. रायगड आणि रत्नागिरीमध्ये कुठले आहे? तर बाणकोट ही आहे. नंतर केळशी असेल किंवा दाभोळ असेल, जयगड असेल, भाटे असेल, पूर्णगड असेल, जैतापूर हे सगळ्या रत्नागिरीचे खाड्या आहेत. आणि विजयदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये विजय किंवा शुक हे काय आहे? खाडी आहे. नंतर शेवट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर देवगड, आचरा, कलावली आणि कर्ली हे 4 महत्वाच्या खाड्या कुठे आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, ओके. आता धरमतर खाडी ही पाताळगंगा नदी मुखाशी तयार होणारी खाडी महाराष्ट्रात सर्वात मोठी खाडी आहे. सर्वात मोठी खाडी कुठली आहे? धरमतर खाडी. कुठल्या नदीत आहे? पाताळगंगा, ओके. आता खाडीच्या प्रदेशाचा भेडसावत असलेले प्रश्न, तर ते काय महत्वाचं नाही. आता बेट बघा, जमिनीपासून दुरावलेला व सर्व बाजूने पाण्याने वेढलेला भाग म्हणजे बेट. 3 बाजूने त्याला पाणी, ओके, आणि एका बाजूने जमीन, ओके, सॉरी, सगळ्याच बाजूने त्याच्या पाणी आहे, त्याला काय म्हणतो आपण? बेट म्हणतो. सागर किनाऱ्यावरील बेट कुठले आहेत? तर जंजीर आणि उंदेरी. ही कुठं आहे? उंदेरी, उंदेरी बघितलं आपण रायगडमध्ये. समुद्र किनाऱ्यांतर्गत असलेलं बेट कुठलं? अंदमान निकोबार, लक्षद्वीप. नदी प्रवाहात निर्माण झालेले बेट, माजुली बेट, ब्रह्मपुत्र. हा बराच वेळा क्वेश्चन विचारला तो. माजुली बेट कसं आहे? ते नदीच्या मध्येच आहे, ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये, ओके. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये
जिल्हा बघा, जिल्हे आणि त्याचे असणारे बेट. आता रायगडमध्ये घारापुरी बेट आहे, रायगड उरणमध्ये येते, लक्षात आलं, उरण तालुका. रायगडमध्ये पुन्हा खांदेरी आहे, ते कुठला, अलिबाग तालुक्यात येतं. त्यानंतर कुलाबा आहे, उंदेरी आहे, कासा एक आहे, ते जंजिरा आहे. ओके. नंतर मालवण आहे, कुर्टे आहे, असे त्या ठिकाणी. सिंधुदुर्ग आहे ते कुलटे, कुर्टे या बेटाच्या तिथं आहे. ओके. सिंधुदुर्ग कुठला आहे बेट, कुर्टे बेट कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. आता जो महत्वाचा पार्ट होता प्रशासकीयचा, हा इनफ आहे. हे एवढं जे झालं ते आपलं सगळं काय झालं, प्रशासकीय. आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची भूशास्त्रीय रचना, याच्यामध्ये महाराष्ट्राची खडक प्रणाली किंवा कुठले खडक कसे तयार झालेत तो भाग, आणि त्याच्यानंतर विंध्यन खंड असेल भाग, किंवा कडप्पा खडक असेल, किंवा ज्वालामुखीचे खडक असतील, विस्तार असेल, किंवा मग पुढे गेल्यानंतर त्याचा महत्वाचा भूशास्त्रीय रचनेनुसार जे भाग आहेत तो राहिलेला पार्ट आपण उद्या घेऊयात. म्हणजे जलप्रणाली वगैरे उद्या पार्ट घेऊयात. आणि उद्या हे फास्ट रिव्हिजन मध्ये तुमचा साधारणतः हे सगळा पार्ट तुमचा कव्हर होईल. नंतर आपण प्रत्येक जिल्हा त्यानुसार घेणार आहोत. ओके. इथपर्यंतचा पार्ट झाला. आज आपण थांबूयात, बराच वेळ झालं, 1.5 तासामध्ये एका दिवशी एवढं डायजेस्ट पण व्हायला पाहिजे. 1.5 तासामध्ये आपले भरपूर रिव्हिजन झालेले आहेत. तुम्ही फक्त एकदा रिपीट करा तो व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ बघितलं तर सगळ्या गोष्टी आपोआप काय होतील, रिमाइंड होतील. ओके. चला, थँक्यू.